होतो आणि दुसरा जे जाणलं जातं ते होतं. म्हणजे द्रष्टा आणि दृश्याचा खेळ प्रकृतीच्या ठायी निर्माण झालेला आहे. प्रकृतीचा स्वभावच आहे. द्रष्टादृश्य हा प्रकृतीचा स्वभाव आहे. म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की तुर्य अवस्थेमध्ये ज्याला ब्रह्मही म्हटलं जातं किंवा महाकारण देहही म्हटलं जातं, जी एक आकाशासारखी अवस्था आहे, अद्वैत अवस्था आहे, जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे, ते आकाश नावाचं पंचमहाभूत आहे. आणि त्या ठिकाणी अद्वैत द्रष्टादृश्य असतं. द्रष्टादृश्य हे अद्वैत स्वरूपात असतं. आपला एक जनरल जे काही मी ऐकलं पारंपरिक याच्यामध्ये, त्याच्यामध्ये त्याला फक्त चेतन म्हटलं जातं. खरं म्हणजे ते फक्त चेतन नाही. तिथे चेतन जड अद्वैत अवस्थेमध्ये आहे. जे पहिल्या प्रकरणामध्ये शिवशक्ती किंवा देवदेवी किंवा पियूच प्राणेश्वरी असा उल्लेख अमृतानुभवात आहे. आणि आपण काल बघितलं की त्यासाठी 50 शब्द सापडतात वेगवेगळे. काल आपण ते शब्द बघितले की जसं अहम इदम आहे, तत्वम आहे, नंतर विषयी आहे, पुरुष प्रकृती आहे, द्रष्टादृश्य आहे, अनुभवणारा आणि अनुभव आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ आहे, क्षर आणि अक्षर आहे, ज्ञाता आणि ज्ञेय आहे. असे असंख्य शब्द ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये सापडतात. ते सगळे द्वैत दर्शवणारे आहे. आणि सुषुप्ती, स्वप्न आणि जागृतीत ही द्वैतावस्था असते. आणि तुर्येमध्ये किंवा महाकरण अवस्थेत किंवा ब्रह्ममयतेमध्ये हे देव आणि देवी हे द्वैत हे अद्वैत रूपाने असतात. दोन्हीही असतात, पण ते अद्वैत रूपाने असतात. ते वैश्विक रूपाने असतात. ते अनंत आणि अपार अशा रूपाने असतात. आणि ती पंचमहाभूतच आहेत. आकाश पंचमहाभूत म्हणजे महाभूतच आहे. म्हणजे ती काही आपण ज्याला आपण काहीतरी एक चिरंतन न बदलणारी नित्य किंवा शब्दातीत वस्तू म्हणतो, ती चौथी अवस्था नाही. चौथी अवस्था ही पंचभूतांचीच अवस्था आहे. आणि हा जो बोध आहे, हा ज्याने ती अवस्था अनुभवली असेल तो ते सांगू शकेल की नाही रे बाबा, इथे दोन्ही आहेत बरं का, जडही आहे. कारण की बघा, ज्ञानेश्वरीची पहिलीच ओवी आहे ज्याच्यामध्ये जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा म्हणून शब्द आलेला आहे. आत्मरूप आणि स्वसंवेद्य आहे. ते आत्मरूप कसं आहे तर स्वसंवेद्य आहे. स्वसंवेद्य आहे म्हणजे काय, स्वतःला जाणणारा आहे. म्हणजे काय, द्रष्टाच दृश्य आहे. अद्वैत ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी हे जे देवोदेवी आहे हे अद्वैत रूपात असतात, वैश्विक असतात. ते स्वतःला जाणणारं तत्व आहे, म्हणून त्याला स्वसंवेद्य तत्व आहे असं म्हटलेलं आहे. मी एखादा आकाशासारखा आहे, तुका आकाशा एवढा, ही जी अनुभूती आहे ती तिथली अनुभूती आहे. आणि जोपर्यंत जीवाला खरं म्हणजे जागृतीतही आपल्याला जीवभावाचं जे बीज आहे त्याचा पत्ता नाही. स्वप्नातही आपल्याला जीवभावाचं जे बीज आहे त्याचा पत्ता नाही. त्याचा पत्ता केवळ आणि केवळ सुषुप्तीमध्ये आपल्याला लागतो. ते जीवभाव आहे, तो प्राणमय कोश आहे. एखादा लहान हवेचा बुडबुडा कसा असतो किंवा एखादी अंधारी गुहा कशी असते, अशा प्रकारचा ते एक अनुभवाला येणारी गोष्ट आहे. ती काही अनुभवाला येत नाही असं नाही. आणि तिथे प्रचंड भय आहे. इतकं भय, किती भय, आपल्याला जर 100व्या मजल्यावर घेऊन गेलं आणि 100व्या मजल्यावरून गच्चीवरून खाली फेकून दिलं आपल्याला, तर खाली येताना किती भय असेल याची कल्पना करा. तेवढं भय तिथे आहे, प्रचंड. कारण ते मरणाचं भय आहे तिथे. आता आपल्याला 100व्या मजल्यावरून फेकून दिल्यानंतर आपण मरणार हे तर नक्की आहे की नाही, आता काही शंकाच नाही, काही अगदी 100% मृत्यू. आणि तो मृत्यूचा अनुभव आहे. सुषुप्ती हा मृत्यूचा अनुभव आहे. सुषुप्ती गाढ झोप नाही. आणि तिथे तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. आणि संतांची मनोस्थिती ही फार वेगळी असते. ते समतेमध्ये असतात, स्थितप्रज्ञ असतात, ते अद्वैत कुसरी जाणतात. ते कोणत्याही कितीही टोकाच्या भयाच्या अवस्थेमध्ये त्यांच्यामध्ये भय निर्माण होत नाही. आणि जेव्हा असं भय निर्माण होईल
तेव्हा तेव्हा खरं म्हणजे हे भय आपल्यालाही अनुभवाला येतं, नाही असं नाही. तुम्ही जर काही डीप मेडिटेशन्समध्ये गेला असेल तर तुम्हाला ही भयाची अवस्था प्रत्येकाने अनुभवलेली आहे. तो जो खोल खोल असं ध्यान करतो तासन तास रोज, अगदी 15 दिवसासाठी 30 दिवसासाठी 45 दिवसासाठी 60 दिवसासाठी असं जो काही ध्यानात बसेल आणि ज्याला थोडीशी काही अद्वैत कुसरी समजलेली असेल असा मनाचा प्रवेश सुषुप्तीमध्ये होत असतो आणि तिथे मृत्यूचा अनुभव येत असतो. आणि तिथे प्रचंड भय असल्यामुळे, आणि जर आपल्याला अद्वैत कुसरी समजली नसेल, आपल्याला अनुभव म्हणजे काय हे समजलेलं नसेल, तर आपण त्या भयामुळे भयभीत होऊन जातो. कारण की ते मृत्यूचं भय आहे आणि त्या मृत्यूच्या भयामुळे आपण घाबरून ध्यान सोडून पुन्हा जागृत अवस्थेमध्ये पळून येत असतो. हा अनुभव खूप साधकांचा आहे. भयंकर मरणाची भीती येते आणि तो साधक पळून येतो आणि जागृत होऊन जातो. खरं म्हणजे तेव्हा एक संधी मिळालेली होती. तिथे जर मनाची समता टिकली असती, मनाची स्थितप्रज्ञता टिकली असती, तिथे जर अनुभव म्हणजे काय हे समजलेलं असतं, तिथे ते भय म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मीच आहे. भय आणि मी या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. द्रष्टा आणि दृश्य या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. हे जर खरोखर कळलं तर ते मन तिथे भयभीत होत नाही. ते त्या भयासोबत शांतपणे राहतं. भयाला ते तोंड देतं आणि त्याच्या सद्गुरूंनी त्याला सांगितलेलं असतं की घाबरू नको, काहीच होत नाही, जस्ट बी देअर. पळायचं नाही, तिथून पलायन करायचं नाही, त्या भयाला जाणून घ्यायचं. तो भय एक अनुभव आहे, त्या अनुभवाला जाणून घ्यायचं आहे. आणि आधी सद्गुरूने मग अनुभव म्हणजे काय आपल्याला काल आपण पाहिलं, अनुभव म्हणजे काय आपण शिकलेलो आहे. अनुभव हा भूतकाळ असतो नेहमी, ते मागचा संस्कार आहे, तो एक प्रकारचा भ्रम आहे, तो दुसरं तिसरं काही नाही. मीची संस्कार पद्धत आहे, ती मीने निर्माण केलेला खेळ आहे, तो काळाचा खेळ आहे. ते सेल्फ हिप्नॉटिझम आहे, ते इल्युजन आहे, ते एक प्रकारचं व्यसन आहे, ॲडिक्शन आहे, ती एक प्रकारची हॅबिट आहे. कसं आहे, निसर्गामध्ये ही एक निसर्गाने सोय केलेली आहे की जीवाला सहजासहजी आत्मज्ञान झालं नाही पाहिजे. अशी एक प्रचंड ताकदवान पोलादी भिंत उभी करून ठेवलेली आहे की ती पोलादी भिंत छेदताच आली नाही पाहिजे. ही निसर्गाची रचना आहे. कारण की हे बघा, मृत्यूच्या सोबत राहणे, तेही शांतपणे राहणे, हा काही लहान मुलांचा खेळ नाही. मृत्यूच्या सोबत राहणे, कारण की त्या अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगतो, तिथे शरीरही नसतं, शरीर नसतं म्हणजे पाची कर्मेंद्रिय पण नाहीत आणि पाची ज्ञानेंद्रिय पण नाहीत. आता पाची ज्ञानेंद्रियांशिवाय आणि शरीराशिवाय राहणं खरंच आपल्याला किती जणांना जमू शकेल बरं, कल्पना करा. आणि ही एक अत्यावश्यक अनिवार्य अट आहे, एसेन्शियल कंडिशन, की पाचही ज्ञानेंद्रियांशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, शरीराशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, विचारांशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, भावनांशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, बुद्धीशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, इंद्रियांच्या अनुभवाशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, तर्काशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहमशी, मीपणाशी तुमचं तादात्म्य तुटलेलं पाहिजे. की मी नावाची सेपरेट वस्तू नाही. मी आणि कोणतीही वृत्ती ही एक जॉईंट फेनॉमेना आहे. द्रष्टा आणि दृश्य ही एक जॉईंट फेनॉमेना आहे, एक युगपत प्रक्रिया आहे. ती युगपत गोष्ट आहे असं वेदांतात सांगितलं जातं. तो जो युगपत शब्द आहे ना, तो तुमच्या ओळखीचा आहे. त्याला जॉईंट फेनॉमेना म्हणतात, जॉईंट माइंड मॅटर फेनॉमेना. तिथे मन आहे आणि मनाला येणारा अनुभव आहे. आणि अनुभव मग काही असू शकतो. जागृतीमध्ये जसे आपल्याला सुखाचे अनुभव येतात, दुःखाचे अनुभव येतात, भयाचे येतात, षडविकारांचे येतात, पाचही इंद्रियांचे येतात. डोळ्याने दिसतंय असं वाटतं, कानाने ऐकू येतंय असं वाटतं, त्वचेने स्पर्श जाणवतो, जिभेला चव जाणवते, नाकाला गंध जाणवतो. असे कोणतेही अनुभव प्रतिक्षण जे आपल्याला येत असतात, तो सगळा निसर्गाने रचलेला सापळा आहे. आणि त्या सापळ्यामध्ये आपण असे काही अडकलेलो आहोत की त्या अनुभवाशिवाय आपण राहूच शकत नाही. त्या अनुभवाचं मूल्यांकन केल्याशिवाय आपण राहतच नाही. एकतर त्या अनुभवाला आपण चांगलं म्हणतो किंवा वाईट म्हणतो.
मला तो अनुभव आवडतो असं म्हणतो किंवा मला तो अनुभव आवडत नाही असं म्हणतो, त्या अनुभवाविषयी आसक्ती व्यक्त करतो किंवा द्वेष व्यक्त करतो, अशी आपली एक मनाची, म्हणजे खरं म्हणजे ती मानव जातीची अखिल मानव जातीचं ते व्यसन आहे. ते काही तुमचा आमचा वेगळा स्वभाव नाही. सर्व मानवजात या स्वभावाची आहे की आलेल्या अनुभवाशी प्रतिक्रिया करणे. तिथे अज्ञानामध्ये द्वैत निर्माण होतं, मी त्या अनुभवापेक्षा वेगळा आहे असं आपल्याला 100% वाटतं. आणि असं आपल्याला वाटल्यामुळे आपली द्वैत बुद्धी काम करायला लागते. आणि मग ती द्वैत बुद्धी त्या अनुभवाचं आपल्या मागच्या सगळ्या मेमरीनुसार, आपल्या सगळं मागचा जो काही डाटा आहे त्याच्यानुसार ती मूल्यांकन करते, चांगलं वाईट म्हणते, हवं नको म्हणते, आसक्ती द्वेष निर्माण करते आणि प्रतिक्रिया करते. आणि प्रतिक्रिया केली की तो संस्कार अजून बळकट होतो आणि पुन्हा हार्ड डिस्कमध्ये जाऊन बसतो. म्हणजे असं आपण आपल्या संस्कारांचं मल्टिप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये जीवनभर सतत करत असतो. तुम्ही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया करा की निगेटिव्ह प्रतिक्रिया करा, तुमचे संस्कार मल्टिप्लायच होणार आहेत. तुम्ही सुख अनुभवा की दुःख अनुभवा, आणि सुख हवं असं म्हणा किंवा दुःख नको असं म्हणा, तुम्ही तुमचे संस्कार वाढवलेलेच असतात. आणि या 2 बाबीच्या व्यतिरिक्त आपण तिसरी बाब काहीही करत नाही. आणि आपण अशा या अज्ञानामध्ये, कारण आपल्याला मनाची प्रक्रिया माहिती नाही, आपल्याला ते संस्कार कसे वाढतात, ते कसे मल्टिप्लाय होतात आणि ते कसे निराश होतात याचं ज्ञान नसल्यामुळे आपण आसक्ती आणि द्वेष ही प्रतिक्रिया करतो, रागद्वेषाची प्रतिक्रिया करतो, आवड निवडची प्रतिक्रिया करतो. आणि हे आपल्याला पहिल्यांदा शिकायचं आहे की कोणत्याही अनुभवाविषयी प्रतिक्रिया करायची नाही. तो अनुभव चांगला असो की वाईट असो, मन समतेत ठेवायचं. हे प्रशिक्षण जर आपण लहानपणापासून मुलांना दिलं की बाबा रे समतेमध्ये राहा, मनसमत्व हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही गुरुकिल्ली आहे. आणि तुम्हाला दुसरं मी सांगतो, बळजबरीने मन समत्वात ठेवणं सुद्धा मन समत्व नाही, तर ते समजेतून मनसमत्व आलं पाहिजे. नाहीतर आपण निश्चय करू, हट्ट करू, आग्रह धरू की नाही मी प्रतिक्रियाच करणार नाही, मग ती सुद्धा एक प्रकारची प्रतिक्रियाच आहे. कारण तिथे तुम्हाला मनाच्या कार्यपद्धतीची ओळख झालेली नाही. समजेतून मन समतेमध्ये गेलं पाहिजे, समजेतून मन स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. बळजबरीने स्थितप्रज्ञ करून उपयोग नाही, बळजबरीने मनाची समता ठेवून उपयोग नाही. तर ती समजेतून ती आपोआप की हे समजलं मला. आणि काय ती समज आहे? ती समज हीच आहे की जो काही ते सुख अनुभवाला येतं ते सुख माझ्यापेक्षा भिन्न नाही. त्या ठिकाणी मीच सुख असतो, जेव्हा दुःख असतं तेव्हा मीच दुःख असतो. ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड, द्रष्टाच दृश्य असतो. आणि द्रष्टाच दृश्य असतो या गोष्टीला आपण काय करा माहिती का, आपण स्थूल गोष्टीचा विचार करू नका, जागृतीचा विचार करू नका. हा द्रष्टाचं दृश्य हा जो बोध आहे ना, हा मनाविषयीचा बोध आहे, हा कॉन्शियसनेस विषयीचा बोध आहे. आपलं चित्त जे आहे त्या चित्ताच्या ठिकाणी हे द्रष्टादृश्य आहे. आपण हे स्थूल द्रष्टादृश्य नका धरू, ते नंतर आपल्याला कळेल की स्थूल दृश्य सुद्धा तसंच आहे, पण सुरुवातीला तिकडे नका जाऊ. जेव्हा अंतरंगात तुम्हाला द्रष्टादृश्य कळेल तेव्हा तुम्हाला जागृतीतलं हे द्रष्टादृश्य हे तेच हे कळेल. पण तिथून सुरुवात नाही करायची, सुरुवात मनापासून करायची, कॉन्शियसनेसपासून करायची. हे जे काही आपल्याला विविध सुखदुःखाचे अनुभव येतात, विकारांचे अनुभव येतात, काम क्रोध लोभ मदमोह मत्सर वगैरे वगैरे, विचार तर्क भावना जे काही असेल ते आपल्या मनाच्या ठिकाणी द्रष्टाच दृश्य आहे. हे प्रिन्सिपल आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. की तुम्ही बघा ना, कोणताही अनुभव मी शिवाय नाही आहे. कोणताही अनुभव, तो इंद्रियांचा घ्या तुम्ही किंवा मनाचा घ्या किंवा कोणत्याही विकाराचा घ्या, तिथे मी असेल तरच अनुभव आहे. कारण की अनुभव आणि अनुभवणारा ही जॉईंट प्रक्रिया आहे. आणि ही जॉईंट प्रक्रिया आहे याचा अर्थ मग तुम्हाला अद्वैत बुद्धी आली. अद्वैत बुद्धीमध्ये तुम्हाला समजली की मी हा मला येणाऱ्या अनुभवापेक्षा भिन्न नसतो आणि प्रत्येक क्षणी हा मी बदलत असतो. प्रत्येक अनुभवाला अनुभव घेणारा अनुभवणारा ही एक वेगळी जोडी आहे.
ते भिन्न भिन्न आपण का आपला एक कन्सेप्ट असा झालेला आहे माहिती आहे का, की आपण असं समजतो की तो मी कॉन्स्टंट आहे, तो द्रष्टा कॉन्स्टंट आहे. ही ब्लंडर मिस्टेक आहे. यामुळे द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीच कधीच होणार नाही. आणि एक मी कोणीतरी मग एक वैश्विक आहे किंवा आत्मा आहे किंवा युनिव्हर्सल कॉन्शियस आहे किंवा ब्रह्म आहे वगैरे अशा काल्पनिक गोष्टीमध्ये आपण रमून जातो. ॲक्च्युअली ती आपली अनुभूती नसते. खरंच ते ब्रह्म तसंच आहे, ते वैश्विकच आहे, अपारच आहे, परंतु ती अनुभूती ॲक्च्युअली आलं पाहिजे. ते केवळ वाचून आणि ऐकून. कारण की आता मी बरेच वेदांताचे प्रवचनं ऐकलेले आहेत आणि त्यावेळेस मी त्या वेदांती गुरूंना हे सांगताना बघितलेलं आहे की पक्का मनाचा निश्चय करा की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. हे सतत मनात तुम्ही घोकत राहा, घोळत राहा. मी ब्रह्म आहे हे कधीच विसरू नका. अशा प्रकारच्या सूचना देताना मी वेदांती गुरूंना पाहिलेलं आहे. आणि ही सूचना म्हणजे एक प्रकारचं संमोहन आहे. तुम्ही जर 10-20 वर्ष मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं जर सतत अगदी घोकत राहिले ना, तर तुम्हाला असे भास होऊ शकतात. आणि ही भासाच्या दुनियेमध्ये मग मी सांगतो आता, मग जे काही मी काही अनेक त्यांची प्रवचनं वगैरे ऐकली, अक्षरशः 50 जण सांगायचे की आम्हाला माहिती आहे, आम्ही ब्रह्म आहोत म्हणून, आम्हाला अनुभव आहे. अगदी छातीठोकपणे सांगतात अगदी. आणि जेव्हा अत्यंत दुःखाचा प्रसंग येतो, पोटचा एकुलता एक पोरगा मरतो किंवा बायको मरते किंवा काही प्रचंड नुकसान होतं, तेव्हा हा मी ब्रह्म आहे म्हणणारा हा मोठमोठ्याने बोंबलताना दिसतो. किंवा काही आजारी, आता माझा अनुभव आहे किंवा आमचे एक मित्र होते, माझे खूप चांगले जवळचे मित्र, खूप आणि वयस्कर होते चांगले, ते 75-76 वर्षाचे. ते त्या सप्ताहाच्या दरम्यान आजारी पडले आणि जवळजवळ असं वाटायला लागले की आता हे जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी अक्षरशः ते मी ब्रह्म आहे सांगणारे रडायला लागले. हो, अक्षरशः रडायला लागले लहान मुलासारखे, माहिती आहे का. आता ब्रह्म कुठे गेलं मग. खरं म्हणजे मी ब्रह्म आहे जर कळलं ना, तर तुमचं कोणत्याही वेदनेशी तादात्म्य राहत नाही. तुम्हाला भय असू शकत नाही, तुम्हाला दुःख असू शकत नाही, तुम्हाला कोणत्याच वेदनेचं काहीच वाटत नाही. वेदना आहे की नाही, तुमच्यासाठी ती वेदनाच राहत नाही, सुखही राहत नाही आणि दुःखही राहत नाही. अशी ती मनाची अद्वैत अवस्था असते. पूर्ण तादात्म्य तुटलेलं असतं तिथे की काही नाही. कारण की काय, मी सेपरेट आहे ही कल्पनाच डोक्यातून गेलेली असते की ही जॉईंट फेनॉमेना आहे. या वेदनेसोबत मी हा निर्माणच होतो. आणि प्रत्येक महाभूताची ही गोष्ट आहे, माहिती आहे का. आपलं एक मी असंही निरीक्षण केलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की हा दगड म्हणजे जड आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या जगामध्ये कोणतीही नुसती जड वस्तू कुठेच नाही, कुठेच नाही. कोणताच पंचमहाभूत हे नुसतं जड नाही. आपण त्याला जड का म्हणतो, कारण की त्याला इंद्रिय नाहीत म्हणून आपण त्याला जड म्हणतो, हे लक्षात घ्या. परंतु अतिसूक्ष्म अवस्थेमधलं असं तिथे चेतनता असते. जसं तुका आकाशा एवढा, आकाश हे पंचभूत आहे, परंतु आकाशाला आकाशाची अनुभूती आहे, ब्रह्माला ब्रह्माची अनुभूती आहे, ब्रह्म स्वसंवेद्य आहे. म्हणजे याचा अर्थ तिथे मन आहे, तिथे अत्यंत सूक्ष्म प्रमाणात चेतना आहे. चेतना नाही असं नाही, आकाशाच्या ठिकाणी जी चेतना आहे ती पंचभूत. म्हणजे पंचभूत आणि चेतना या वेगळ्या दोन गोष्टी नाहीत. पुरुष आणि प्रकृती या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. ती जॉईंट फेनॉमेना आहे, युगपथ आहे. अनुभव आणि अनुभवणारा, देव आणि देवी, पियूचं प्राणेश्वरी, शिव आणि शक्ती. आणि विश्वाची निर्मिती अशी झाली आहे बघा की प्रथम आकाश नावाचं पंचभूत निर्माण होतं आणि तिथे सुद्धा पुरुष प्रकृती आहेच, तिथे शिवशक्ती आहेच, पण ते अद्वैत स्वरूपामध्ये आहे. ते आकाशासारखं अनंत आणि अपार स्वसंवेद्य आहे. आणि तिथे जेव्हा मीपणा सघन होतो, जो आधी वैश्विक मीपणा होता तो तिथे एक अज्ञान अजून सगम होतं, मीपणा अजून वाढतो. आणि तो मीपणा अजून वाढला की तिथे त्या जे एक व्यापकता होती त्या व्यापकतेमध्ये परिच्छिन्नता निर्माण होते. त्या कॉन्शियसनेस, जो कॉन्शियसनेस युनिव्हर्सल होता तो फ्रॅगमेंटेड कॉन्शियसनेसमध्ये आपोआप रूपांतरित होतो. एक परिच्छिन्न मन तयार तेथे, म्हणजे वैश्विक मनाच्या ठिकाणी परिच्छिन्न मन तयार होतं आणि ती सुषुप्ती आहे. ते जीवभावाचं बीज आहे. आणि मग त्या जीवभावाच्या ठिकाणी, आणि खरं म्हणजे त्याला नामरूप असं म्हटलं जातं, नामरूपाचा
ते बीज आहे. नामरूप आणि देवोदेवी वेगळं नाही, नामरूप आणि पुरुष प्रकृती वेगळं नाही. ब्रह्माच्या ठिकाणी जसं आपण पुरुष प्रकृती किंवा ब्रह्मा आणि माया म्हणतो, तसा ती एक जॉईंट फेनॉमेना आहे. आणि आपल्याला खरं म्हणजे नामरूप खरंच समजून घ्यायला पाहिजे. माहिती आहे का, आपण सगळे नामजप, खूप नामजपाचा महिमा आपल्याकडे चालतो, पण मला असं आढळलं की नाम या शब्दाचा अर्थ क्वचितच कोणाला कळलेला असतो. नाम या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्म. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये ते सगळं आलेलं आहे, तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. आणि नाम जे आहे ना ते मनाशी संबंधित आहे. खरं म्हणजे नाम जी गोष्ट आहे ना, त्या नामाचे 4 घटक आहेत. जसं कोणतीही गोष्ट आपण सगळे संत सांगतात की जग हे नामरूपात्मक आहे, म्हणजे तिथे नाम आहे आणि रूप आहे. नाम आहे म्हणजे मन आहे, आणि मन आहे आणि रूप आहे, आणि मनाचे 4 घटक आहे. आणि ते 4 घटक मग ते त्या 4 अवस्था सांगतात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. किंवा मग 4 देह सांगतात, 4 कोश सांगतात, 4 वाचा सांगतात. हा मनाचा भाग झाला. याला बुद्धाने विज्ञान, संज्ञा, वेदना आणि संखार म्हटलेलं आहे. याला कृष्णमूर्ती अवेअरनेस, परसेप्शन, एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर म्हणतात. हे सगळे शब्द एकाच अर्थाचे आहेत. परंतु आपल्याला जर खरोखर त्या शब्दांचा लक्षार्थ कळलेला असेल तर आपल्याला लक्षात येतं की अरे हे सगळे एकच भाषा बोलतायत. हे 4 देह म्हणजे 4 वाचा आहेत, हे 4 कोश म्हणजे त्या 4 गोष्टी तीच आहेत. बुद्ध ज्याला विज्ञान, संज्ञा, वेदना, संकार म्हणतो ते त्या 4 गोष्टी त्याच आहेत. कृष्णमूर्ती ज्याला अवेअरनेस, परसेप्शन, एक्सपिरियन्स आणि एक्सपिरियन्सर म्हणतात ते हेच आहे. आणि हे नाम आहे. ही वर्किंग आपल्याला जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष त्या 4 अवस्थांचा निराश अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपल्याला या नामाचा शब्द कळत नाही. आणि हे बघा, ब्रह्मसुद्धा नामरूपात्मक आहे, सुषुप्तीसुद्धा नामरूपात्मक आहे, स्वप्नसुद्धा नामरूपात्मक आहे, जागृतीसुद्धा नामरूपात्मक आहे. आणि नंतर आपलं शरीर निर्माण झाल्यानंतर आपल्याला येणाऱ्या सर्व इंद्रियांचे अनुभव नामरूपात्मक असतात. आपलं पाहणं नामरूपात्मक आहे, आपलं ऐकणं नामरूपात्मक आहे, आपल्याला जो गंध येतो तो नामरूपात्मक आहे, आपल्याला जो स्पर्श जाणवतो तो नामरूपात्मक आहे, आपला जी जिभेला चव जाणवते ती नामरूपात्मक आहे, आपले जे कर्मेंद्रिय आहेत त्या कर्मेंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत, आपलं चालणं जे आहे तिथेही नामरूप आहे, आपलं बसणं आहे त्याच्यातही नामरूप आहे, आपलं धावणंही नामरूप आहे, आपलं जेवण करणं, खाणं पिणं हेही नामरूप आहे. शरीराच्या सर्व क्रिया नामरूपात्मक आहेत. तिथे मी, नाम म्हणजे शेवटी ते मन, आणि मन म्हणजे मी आणि ती क्रिया, मी आणि तो अनुभव आणि अनुभवणारा तिथे असतोच. त्याच्याशिवाय तिथे बोधच नसतो. म्हणजे प्रत्येक क्षण हा नामरूपात्मकच आहे. आणि ज्या दिवशी मृत्यू होतो, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे का, स्थूल आणि स्वप्नामध्ये आपण नामरूपात्मक आपल्याला अनुभव येतात. फक्त मृत्यूच्या क्षणी आपल्याला द्रष्टाचं दृश्य आहे हा बोध नसेल तर आपण एका बेहोशीमध्ये जातो, बेशुद्धीमध्ये जातो. आणि मग खरं म्हणजे तेव्हा ती सुषुप्तीचा अनुभव येण्याची ती संधी आहे. मृत्यू ही आत्मज्ञानाची संधी आहे. बरं, प्रत्येकाला मृत्यूचा जर तुम्ही बरोबर ध्यान समजून घेतलेलं असेल तर समजा जन्मभर तुम्हाला आत्मबोध झाला नसेल, पण तुम्ही जर ध्यान समजून घेतलं असेल तर मरताना तुम्हाला नक्की आत्मबोध होणार आहे, नक्की आत्मज्ञान होणार आहे. कारण की तुम्हाला त्यावेळेस सुषुप्तीत जावंच लागणार आहे. फक्त सुषुप्तीमध्ये सजगपणे कसं जायचं हा प्रश्न आहे. बेहोश झाला, आणि म्हणून आपण म्हणतो जो मरताना अत्यंत शेवटपर्यंत सजग असतो, शेवटपर्यंत अगदी निष्प्राण होईपर्यंत जो बोलत राहतो, ज्याच्या सर्व टवटवीत असतात सगळे इंद्रिय, असा माणूस सजगतेमध्ये जातो. आणि सजगतेमध्ये मरण येणं हे मुक्तीसारखं आहे. आणि केवळ मरतानाच ही सजगता राहता येते असं नाही, ध्यानातही ही अवस्था येऊ शकते. आपुले मरण पाहिले म्या डोळा ही ती अनुभूती आहे जी तुकाराम महाराज सांगतात. आणि सगळ्या संतांनी ही अनुभूती सांगितलेल्या आहेत. कोणत्याही संत साहित्यामध्ये तुम्हाला हे सगळं आढळेल. परंतु हे सगळं कळण्यासाठी आपल्याला, आपण काल त्यावर बराच जोर दिला की आपल्याला मन समजून घ्यावं लागेल, आपल्याला कॉन्शियसनेस समजून घ्यावा लागेल, आपल्याला अनुभव समजून घ्यावा लागेल, आपल्याला अनुभवणारा समजून घ्यावा लागेल, आणि आपल्याला अनुभवणाराच अनुभव आहे हे समजून घ्यावं लागेल. हे जर समजलं तर सगळ्यात मोठी अडचण मी तुम्हाला काय सांगू का, मी कोणीतरी एक अलग थलग व्यक्ती आहे, मी कोणीतरी अलग थलग जीव आहे, मी कोणीतरी एक अलग थलग आत्मा आहे,
हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. वेगळा मी या जगात अस्तित्वात नाही, तो कधीही प्रकृतीशी संबंधित आहे. प्रकृतीचा कोणता तरी अनुभव तुम्हाला असेल तेव्हाच त्याच्यासोबत मी असतो. ही जॉईंट फेनॉमेना आहे, युगपथ आहे ही. आता ते वेदांतामध्ये ते वृत्ती प्रभाकरमध्ये वगैरे याचं सगळं वर्णन येतं. हे वृत्तीचा अभ्यास करताना ती ही वृत्ती आहे, आणि वृत्ती असते तेव्हा मी असतोच. द्रष्टा असतो तेव्हा मी असतोच, आत्मा असतो तेव्हा मी असतोच, ब्रह्म असतो तेव्हा मी असतोच. म्हणजे मी शिवाय हे काहीच नाही. मी शिवाय ब्रह्ममयताही नाही, मी शिवाय सुषुप्ती पण नाही, मी शिवाय स्वप्नही नाही, आणि मी शिवाय जागृती पण नाही. परंतु आपल्याला फक्त जागृती आणि स्वप्न इथलाच मी माहिती आहे. आपल्याला सुषुप्तीतला मी माहिती नाही, आपल्याला ब्रह्ममयतेतलाही मी माहिती नाही. आणि त्याच्या पलीकडे जे काही एक चिरंतन शब्दातीत तत्व आहे तिथे मी अजिबात नाही. ते तत्व आहे, त्याची समज येऊ शकते, परंतु त्या तत्वाच्या ठिकाणी मी नाही. आणि मग तिथे माऊली सांगते, मी माझी आठवण विसरलेले जयाचे अंतःकरण. ब्रह्ममयतेपर्यंत सुद्धा मीची आठवण आहे. आणि म्हणून ज्ञानखंडन हे प्रकरण अमृतानुभवात आलेलं आहे की या ज्ञानाचंही खंडन करावं लागेल. अज्ञान तर अज्ञान आहेच, पण ज्ञान सुद्धा अज्ञान आहे. कारण की ज्ञान आणि अज्ञान ही जॉईंट फेनॉमेना आहे, युगपत आहे. जर ज्ञान अंतरंगामध्ये खोलवर जर नसतं तर अज्ञान कधीच प्रकटलं नसतं. ज्ञानाच्या अधिष्ठानावरच अज्ञान जगत असतं. आणि हे जे काही आहे म्हणजे खरं म्हणजे ते माइंड मॅटर आहे, देवदेवी आहे, ते पुरुष प्रकृती आहे. त्या कॉन्शियसनेसच्या भरोशावरच, अधिष्ठानावरच कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस जगत असतं. सब्जेक्ट ऑब्जेक्ट, मी आणि मला येणारा अनुभव ही एक जॉईंट फेनॉमेना ही समजून घ्यावी आपल्या आलं. आणि मी म्हणतो सगळं वेदांत याच्यावरच आधारित आहे की द्वैत समजून घ्या. अध्यास भाषात याच्याशिवाय दुसरं काही नाही की अध्यास समजून घ्या म्हणजे द्वैत समजून घ्या, दुसरं काहीच नाही. ज्याला अध्यास समजला की हा अध्यास, मन आणि इंद्रिय ही भ्रम निर्माण करणारी यंत्रणा आहे. आपल्याला जर कोण फसवत असेल तर आपले मन आणि इंद्रिय आपल्याला फसवत असतात. यांच्यासारखा दुसरा लबाड प्राणी किंवा लबाडपणा दुसऱ्या जगात काहीच नाही, माहिती आहे का. हे मन आणि इंद्रियच आपल्याला बिलकुल उल्लू बनवलेलं आहे यांनी, आणि आपण साफ उल्लू बनलेलो आहे यांच्या नादी लागून, आणि आपण त्यांना खरं मानतो. आणि वास्तविक पाहता ते भ्रम आहे, इल्युजन आहे, ते एक मृगजाळ आहे, ते इंद्रजाल आहे. त्या इंद्रजालामध्ये आपण असे फसलेलो आहे की त्या इंद्रजालामधून आता बाहेर पडणं आपल्याला शक्य नाही. त्याला कारण की आपली बुद्धी द्वैतामध्ये अडकली आहे. द्रष्टा हा दृश्यापेक्षा भिन्न आहे. ही द्वैत बुद्धी आपल्याला जन्ममरणाचे भास देते. अज्ञान आहे तोपर्यंत जन्ममरणाचे भास आहेत. ज्या मनाला ज्ञान होईल त्या मनाला स्पष्ट दिसतं की जन्मही खोटा आहे आणि मरणही खोटा आहे. आणि अज्ञानी मनासाठी जन्ममरण 100% खरं असतं. अज्ञानी मनासाठी पुनर्जन्म 100% खरा असतो. आणि ज्ञानी मनासाठी पुनर्जन्म नावाची गोष्ट नसते. त्याला क्लिअरली दिसतं की हा फक्त प्रकृतीचा खेळ आहे. इथला मी सुद्धा प्रकृती आहे आणि मीला येणारा अनुभव सुद्धा प्रकृती आहे. हे जे आहे ना, हे जोपर्यंत तुम्ही अंतरंगामध्ये जागृती आणि स्वप्नाच्या पलीकडे सुषुप्ती आणि तुर्या जाणत नाही तोपर्यंत तुम्हाला ही जोडगोळी संपूर्ण समजतच नाही. ते जे 15व्या अध्यायामध्ये वर्णन येतं ना की त्या अश्वत्थाला शेंड्यापासून मुळापर्यंत जाणं, ते कॉन्शियसनेसला जाणण्याचं, ते मनाला जाणण्याचं वर्णन आहे. मन बुद्धी चित्त आपण सगळे शब्द वापरतो, पण आपल्याला मन नेमकं काय आहे माहिती नाही. आपल्याला बुद्धीचा, प्रत्यक्ष बुद्धीचा लक्षार्थ माहिती नाही. आपण आपल्या कल्पनेने, आपण जे काही ऐकलंय, जे काही वाचलंय त्याच्या आधारावर काही कल्पना बनवलेल्या आहेत आणि त्या कल्पनेच्या आधाराने आपण जगत असतो. परंतु आपल्याला प्रत्यक्ष तो अनुभव नसतो, ज्याला खरं म्हणजे सुषुप्तीचा आणि ब्रह्ममाहितीचा अनुभव म्हटलं गेलं पाहिजे. पण आपल्या मनाविषयीच्या वेगळ्या धारणा आहेत, बुद्धीविषयीच्या वेगळ्या धारणा आहेत, आणि मग त्याच्यामुळे आपल्या द्वैत बुद्धीचं रूपांतरण अद्वैत बुद्धीमध्ये कधीच होत नाही. आणि म्हणून ही जी अद्वैत कुसरी आहे, ही अद्वैत कुसरी जाणणे म्हणजे आधी त्याच्यासाठी द्वैताला जाणावं लागतं. आणि द्वैताला जाणता जाणता आता माझ्या सगळ्या त्या चिंतनांमध्ये याच्यावर अक्षरशः आम्ही हजारो चिंतनं पोस्ट केलेली आहेत. आणि त्या सर्व चिंतनांमध्ये एक्सपिरियन्स इज इल्युजन, एक्सपिरियन्स इज पास्ट, एक्सपिरियन्स इज टाईम,
एक्सपिरियन्स इज सेल्फ हिप्नॉटिझम, एक्सपिरियन्स इज हॅबिट, एक्सपिरियन्स इज ॲडिक्शन, एक्सपिरियन्स इज ए मटेरियल फेनॉमेना. त्याच्यामधला एक्सपिरियन्सरसुद्धा मटेरियल आहे आणि त्याचा तिथला एक्सपिरियन्ससुद्धा मटेरियलच आहे. पुरुषही पदार्थच आहे आणि प्रकृतीसुद्धा पदार्थच आहे. फक्त अज्ञानामध्ये तिथे ते असे त्या मनाचे दोन भाग आपोआप होऊन जातात की मी वेगळा आहे, मला येणारा अनुभव वेगळा आहे. कारण ते अज्ञान आहे, याला द्वैत बुद्धी म्हणतात. आणि त्या द्वैत बुद्धी ती आपल्याला सुषुप्तीमुळे आहे. सुषुप्तीमध्ये या द्वैत बुद्धीचं बीज आहे. आणि जोपर्यंत सुषुप्ती रूपी द्वैत बुद्धीचं बीज निराश होत नाही, ते आपण बीज जाळून टाकत नाही, त्याचा नायनाट होत नाही, तोपर्यंत अद्वैत प्रकटू शकत नाही, अद्वैत बोध होऊ शकत नाही. आणि म्हणून सगळ्या संतांनी द्वैतावरच जोर दिलेला आहे. सगळ्या वेदांतात द्वैतावरच जोर आहे की द्वैत बुद्धीचा निराश. मी ते बरेच शब्द ऐकले की अध्यारोप आणि अपवाद शिकवतात, व्यतिरिक आणि विवर्त आणि व्यतिरेक शिकवतात, ज्याला इंटिग्रेशन डिसइंटिग्रेशन म्हणतात, बिकमिंग डिबिकमिंग म्हणतात, कंडिशनिंग डिकंडिशनिंग म्हणतात. वेगवेगळे लोक त्यांची भाषा वेगवेगळी असल्यामुळे वेगवेगळे शब्द वापरतात, पण त्याचा अर्थ तोच असतो. जसं पाण्याला 25 शब्द असतील वेगवेगळे, कोणी वॉटर म्हणेल, कोणी जल म्हणेल, कोणी पाणी म्हणेल, कोणी नीर म्हणेल, काही जपानी लोक काही वेगळे म्हणतील, काही फ्रेंच लोक वेगळे म्हणतील, चिनी लोक काही वेगळे म्हणतील, पण तो पदार्थ तो एकच असतो ना. तो पदार्थ काही बदललेला नसतो, पण आपल्याला तो शब्द आपल्याला माहिती शिकवलेलाच नसतो, आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे यांचा हा शब्द वेगळा आहे, बुद्धाचं विज्ञान म्हणजे काहीतरी वेगळं आहे. पण बुद्धाचं विज्ञान हे ब्रह्म आहे, हे ब्रह्म माहितीशिवाय समजणार नाही. बुद्धाचा संज्ञा जी आहे ती सुषुप्ती आहे, हे आपल्याला तोपर्यंत कळणार नाही. हे आणि असं हे जोपर्यंत कसं म्हणजे माहिती आहे का, खरं आपल्या शरीराचे एकूण आपले 5 शरीरं आहेत, असं तुम्ही ढोबळ मनाने म्हणा. खरं म्हणजे 5वं जे ते शब्दात येत आहे, त्याच्यामुळे त्याच्याशी चर्चा करूच नाही, 4च आपण गोष्टी हे करू. आणि 4 शरीरांची जोपर्यंत ही ओळख होत नाही, अपरोक्ष बरं, वाचून ऐकून नाही, वाचून ऐकून भ्रम निर्माण होतात. अपरोक्ष ही अनुभूती कशी येते हे आपल्याला रिअल मेडिटेशन शिकवणाऱ्याशिवाय आणि त्याचा आपण प्रत्यक्ष समज आल्याशिवाय तो आपल्याला अनुभव येणार नाही. प्रत्यक्ष मृत्यूची अनुभूती आल्याशिवाय, मरण अनुभवून मरणाच्या पलीकडे गेल्याशिवाय, मी आकाश आहे ही अनुभूती आल्याशिवाय आपल्याला या शब्दांचेच अर्थ कळणार नाही. की आपुले मरण माही पाहिले म्या डोळा, काय भानगड ही, मरण माझे मरून गेले ही काय भानगड आहे, तुका आकाश आहे एवढा ही काय भानगड आहे. तर या डीप मेडिटेशन मधले अनुभूती आहेत या. आणि या अनुभूती या 4 अवस्था निरासाच्या अनुभूती आहेत, 4 देह निरासाच्या अनुभूती आहेत, 4 वाचा निरासाच्या अनुभूती आहेत, 4 कोश निरासाच्या अनुभूती आहेत, 4 कॉन्शियसनेस निरासाच्या अनुभूती आहे. आणि खरं म्हणजे कोणीही मनुष्य असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, त्याची निर्मिती या 4 अवस्थातूनच झालेली असते. या 4 अवस्था, 4 कोश, 4 वाचा, 4 कॉन्शियसनेस हे सगळ्या जगाला लागू आहे. हे तुमचं वेगळं, माझं वेगळं, दुसऱ्या धर्माचं वेगळं, चीनी लोकांचं वेगळं, जपानी लोकांचं वेगळं, हिंदूंचं वेगळं, मुसलमानांचं वेगळं असं अजिबात नाही. अखिल मानवजातीचं मन एकाच प्रकारे काम करतं. अखिल मानवजातीच्या उत्पत्तीची प्रक्रिया एकच आहे. तो मुसलमान असो की हिंदू असो, त्याची उत्पत्तीची प्रक्रिया वेगळी नाही. त्याच्या हे जे काही एक प्रकारचा पुनर्भवाचा हा खेळ चालू आहे, एक प्रकारचं आपण ते कालचं जलचक्र बघितलं की जे जलचक्र सतत ते सुरू राहतं, असं हा एक सेल्फ सस्टेनिंग, सेल्फ मेंटेनिंग माइंड मॅटरचा खेळ आहे. पुरुष प्रकृतीचा खेळ आहे, देवदेवीचा खेळ आहे, शिवशक्तीचा खेळ आहे, पियू प्राणेश्वरीचा खेळ आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा खेळ आहे, क्षर अक्षराचा खेळ आहे, अहम इदमचा खेळ आहे, तत् आणि त्वमचा खेळ आहे, सब्जेक्ट ऑब्जेक्टचा खेळ आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञाचा खेळ आहे. हे 50 शब्द आपल्याला खरं म्हणजे जोपर्यंत आपण हा जो काही अभ्यास करतोय ना, हे श्रवण घडल्यानंतर याच्यावर प्रचंड मनन घडलं पाहिजे की हे काय भानगड आहे खरंच. आणि मनन या शब्दाचा आपण काल अर्थ पाहिला की मन निराश झालं पाहिजे, त्याला मनन म्हणतात. आणि मन निराश होण्यासाठी द्रष्टाचं दृश्य आहे हे कळल्याशिवाय मन कधीच निराश होत नाही. आणि म्हणून आपण काही नेहमी म्हणत नाही का मीचा संपूर्ण अंत झाला पाहिजे, अहमचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, मनाचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, अनुभवाचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, द्रष्टादृश्याचा संपूर्ण निराश झाला पाहिजे.
हे जे काही आहेत ना, या या अपरोक्ष आपल्या अंतकरणात, जागृतीत, स्वप्नात, सुषुप्तीत आणि तुर्येत या घटना घडल्या पाहिजे. तेव्हा आपल्याला या सगळ्या अश्वत्थ वृक्षाची अपरोक्ष ओळख होते. वाचून आणि ऐकून आपण आपल्या मनाने काहीतरी भ्रम निर्माण करून घेतो. आणि मग हे न आपल्याला समजलं की मग ह्या देवदेवीमधून आपण काल बघितलं की मग ही देवदेवी बाजूला राहून जाते आणि स्थूल बुद्धी मग विठ्ठल रुक्माई निर्माण करते, राधाकृष्ण निर्माण करते, राम सीता निर्माण करते, शिवपार्वती निर्माण करते. काय निर्माण नाही करत ती? स्थूल सगळं, स्थूलपणे सगळं, स्थूल बुद्धी सगळं निर्माण करते. तर आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं, दॅट इज रिअल मेडिटेशन. आणि मन जे जागृतीतलं स्थूल मन आहे, स्वप्नातलं सूक्ष्म मन आहे, तेच मन जर तुम्ही जाणून घेतलं, त्या मनाची कार्यपद्धती जाणून घेतली, त्याचे विकार कसे वाढतात, त्याचे मल्टिप्लिकेशन कसं होतं, त्याचं डिझोल्युशन कसं होतं, याच्यावर तुमचं तुम्ही चिंतन करायचं आहे. संतांनी सांगितलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आणि आपलं आपलं चिंतन करायचं. त्यांनी वाट दाखवलेली आहे आपल्याला, पण आपल्याला चिंतन केल्याशिवाय उपयोग नाही. हे बघा, आपलं मन म्हणजे एखाद्या बॅटरीसारखं आहे, कारची बॅटरी. ती कार तुम्ही पुढे चालवा की मागे चालवा, तुम्ही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया करा की निगेटिव्ह प्रतिक्रिया करा, तुम्ही आवडीची प्रतिक्रिया करा की नावडीची प्रतिक्रिया करा, तुम्ही आसक्तीची प्रतिक्रिया करा किंवा द्वेषाची प्रतिक्रिया करा, कोणतीही प्रतिक्रिया करा, तुम्ही गाडी पुढे चालवा किंवा मागे चालवा, बॅटरी चार्जच होणार आहे. आणि जर तुम्ही गाडी एकाच ठिकाणी उभी ठेवली, तुम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, तुमचं मन निर्विकल्प झालं, तुमचं मन निर्विचार झालं, तुमचं मन निर्भाव झालं, तर जसं ती कारची बॅटरी आपोआप डिस्चार्ज होते, तिला डिस्चार्ज करायला काहीही करावं लागत नाही, तसं आत्मज्ञानासाठी काहीही करावं लागत नाही. आणि जो काहीही करेल त्याला बाप जन्मात आत्मज्ञान होणार नाही. हे आपल्याला समजवूनच सांगितलं जात नाही. हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला रमण महर्षींची गोष्ट सांगतो मी. एक व्यक्ती गेली रमण महर्षींकडे आणि त्या रमण महर्षींना त्या व्यक्तीने प्रश्न विचारला की मला अशी तीव्र तळमळ आहे, प्रचंड तीव्र तळमळ आहे की मला आत्मज्ञान झालं पाहिजे, मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, मला हे सगळी अस्तित्व प्रक्रिया कळली पाहिजे की हा जन्ममरणाचा खेळ, हा सृष्टीचा खेळ, हा निसर्गाचा खेळ कसा चालतो हे मला समजलं पाहिजे. तेव्हा रमण महर्षी म्हणे ते सोपं आहे, म्हणे फार सोपं आहे. मग ती साधक व्यक्ती काय म्हटली, मला काय करायचं आणि समजून सांगा म्हणे मला काय करायचं, मी ते केल्याशिवाय राहतच नाही म्हणे, काही हो म्हणे मी ते करेलच. मग म्हणे बघ बरं ते फार कठीण आहे. नाही म्हणे तुम्ही काही करा, फक्त मला तुम्ही स्पष्ट शब्दात समजून सांगा की काय करावं लागेल. ते म्हणे सांगतो म्हणे तुला स्पष्ट शब्दात समजून सांगतो. म्हणे सांगा म्हणे. मग काय सांगितलं रमण महर्षींनी? रमण महर्षी म्हटले की प्रतिक्षणी ध्यानात शांत बसल्यानंतर तुझं मन जे जे कर म्हणेल ते करू नको, बस ही एकच कंडिशन आहे म्हणे, तुला आत्मज्ञान होऊन जाईल म्हणे. आता पाहे किती कठीण आहे. आपण तर आपल्या मनाचंच ऐकतो की नाही, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, आपण शिकलेलो आहे. ती सवय काही आपली बाप जन्मात जाणार नाही. हा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून निर्विकल्प निरीक्षण ही आत्मज्ञानाची गुरुकिल्ली आहे. अवधानाची कला, याला माऊलीचा शब्द आहे अवधान. एकले अवधान दिजे आणि सर्व सुखाची प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का. केवळ अवधानाचे कारण आहे, ज्या ज्ञानाचे प्रकटने ते ज्ञान का श्रवणाने प्रकट होई, अशा अर्थाच्या ओव्या आहेत. आता मला ते प्राकृत शब्द सगळे आठवत नाहीत, पण त्याचा अर्थ या ओव्याच्या रूपाने मी तुम्हाला सांगतो की या अर्थाच्या त्या ओव्या आहेत. कॉन्शियसनेसचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे, आपल्या मनाचं निरीक्षण केलं पाहिजे, आपल्या अनुभवाचं निरीक्षण केलं पाहिजे. हेच माऊलींनी सांगितलंय. ना तरी जाणीवेच्या आयनी करतात अधिकडसनी मग नवनीत निर्वाणी प्रकट लागे. काय सांगितलं माऊलीने वेगळं? कृष्णमूर्ती सांगतात प्रतिक्षण तुमच्या विचारांविषयी, तुमच्या भावनांविषयी आणि तुम्ही ज्या काही प्रतिक्रिया करतात त्याच्याविषयी सजग राहा. कोणताही विचार येवो त्या विचाराविषयी प्रतिक्रिया करू नका, चॉईसलेस राहा. कोणताही विचार येवो त्याला महत्त्व देऊ नका. तो विचार तुम्हाला फसवायला आलेला आहे, तो विचार तुम्हाला प्रलोभन दाखवायला आलेला आहे, तो जो काही अनुभव आहे तो तुम्हाला फसवणार आहे. तुमच्यात जी काही भावना निर्माण झालेली आहे, मग ती सात्विक असो की राजसिक असो की तामसिक असो, सात्विक राजसिक तामसिक हे तीनही भावना तुम्हाला फसवणाऱ्या आहेत. आणि म्हणून सत्व रज तमा पलीकडे जाण्याचा
उपदेश ज्ञानेश्वरीमध्ये आणि गीतेमध्ये त्या 17व्या अध्यायात आलेला आहे की श्रद्धा सुद्धा त्रिगुणाच्याही पलीकडे जा, तिन्ही वेदांच्या पलीकडे जा. तिन्ही वेद त्रिगुणाधीन आहेत, तिन्ही श्रद्धा त्रिगुणाधीन आहेत. तू श्रद्धेतून मुक्त हो. आणि श्रद्धा हे संमोहन आहे, हे 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे माऊलीने. श्रद्धा संमोहन निर्माण करते. तुमची जी श्रद्धा असेल तसा तुम्हाला अनुभव येणार आहे. तुम्ही हे बघा, जो त्या एखाद्या देवीचं ध्यान करतो, देवीची मूर्ती देवीची मूर्ती देवीची मूर्ती देवीची मूर्ती, 25, 30, 40 वर्ष केल्यानंतर त्याला ती देवी समोर दिसायला लागते. ती देवी त्याच्याशी बोलते. ते नामदेवाशी ते विठ्ठल बोलत होता, त्यांच्या हातून जेवण करत होता, खावण करत होता. आणि जेव्हा संतांचा मेळावा भरला आणि त्यांनी ते सांगितलं की असं विठ्ठल माझ्याकडे येतो, मी त्याच्याशी बोलतो, त्याला खाऊ घालतो, अमुक करतो. मग ते गोरा कुंभार मडके तपासले सगळ्यांचे आणि त्यांनी सांगितलं हे कच्चं मडकं आहे. मग माऊलीने पण सांगितलं हो ठीक आहे म्हणे, हे कच्चं मडकं आहे. आणि मग ते नामदेव महाराज विठ्ठलाकडे गेले की हे बघा, हे लोक मला कच्चं मडकं म्हणतात, तू एवढा माझ्याकडे येतो, हे करतो. मग विठ्ठलांनी त्यांना सांगितलं की ते म्हणतात ते खरं आहे म्हणे, अजून तुला काही सद्गुरू भेटलेला नाही. आणि मग माऊली सांगते की तू ते परळीजवळ कोणतं ठिकाण आहे, औंढ्या अंगणात, तिथे तुझा गुरु बसलेला आहे, तिथे जा. आणि मग तिथे अद्वैत बुद्धी नामदेवाची प्रकट झाली आणि त्यांना मग ज्ञान झालं. तर हे सगळं असं जोपर्यंत आपल्याला एक विचारायचं होतं, तुम्ही 1 मिनिट आपण प्रश्नांची चर्चा की नाही जरा संपल्यावर करू, कारण कसं आहे लिंक ह्या विषयासंबंधाने बोलायचं होतं. कोणत्या? आता जे आपण म्हणालात ना, सांगा, काही हरकत नाही, बोला. श्रद्धा हे संमोहन आहे असं म्हणालात ना आपण. श्रद्धा हे संमोहन आहे असं आपण म्हणालात. संमोहन आहे, ज्ञानेश्वरी ओळी दाखवतो. नाही, माझा पूर्ण प्रश्न होता. तर आपणच पुढे जाऊन म्हणालात की विठ्ठलानेच त्यांना सांगितलं नामदेव महाराजांना की तू कच्चा आहेस आणि तो अमुक या गुरूंच्याकडे जाऊन. तर संमोहन झालेल्या जी गोष्ट संमोहन असेल ती वस्तू त्या व्यक्तीला सांगेल का बाबा तू या ठिकाणी जा? मी काय म्हणतो, संमोहनात काही होऊ शकतं. एखाद्या बाईला वाटतं की मला ती चुडेल बिलगली, एखाद्याला वाटतं मला भूत बिलगलं, एखाद्याला वाटतं मला देव दिसला, एखाद्याला वाटतं मला काही दिसलं. हे संमोहनात काही आपलं जे स्वप्न आहे ना, संमोहन शब्दाचा भाव काय आहे पहिला? संमोहन म्हणजे स्वने स्वतःला मोहित केलेलं असतं. स्वने स्वतःला मोहित करणे. हे जग आहे ना, हे सगळं संमोहन आहे. संपूर्ण विश्व संमोहन आहे, जागृती संमोहन आहे, स्वप्न संमोहन आहे, सुषुप्ती संमोहन आहे आणि तुर्या सुद्धा संमोहन आहे. सगळं विश्व संमोहन आहे. आपण सगळेजण संमोहनामध्ये आहोत. आणि जोपर्यंत हे संमोहन संपणार नाही तोपर्यंत आपल्याला या संमोहनाच्या 4 अवस्थांचा अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाचा बोध अधिष्ठानाला होणार नाही. आणि म्हणून श्रद्धा त्या याच्यामध्ये सर्व श्रद्धांचा तू त्याग कर असं माऊलीने स्पष्ट सांगितलेलं आहे की या तिन्ही त्रिगुणाधीन आहेत. मग एखादा म्हणू शकतो की आपण जे ब्रह्ममयता सांगत आहात ती देखील संमोहन आहे असं म्हणू शकतो एखादा? ब्रह्ममयता संमोहनच आहे. ब्रह्ममयता हे संमोहनच आहे, संमोहनाचं अधिष्ठान आहे. सुषुप्तीची जे संमोहन आहे म्हणजे ज्याला तुम्ही ज्ञान असं म्हणता ना, ज्ञानही संमोहन आहे. ज्ञान सुद्धा तुम्ही शिवसत्र वाचलंय का कधी? ज्ञानम बंधहा, शिवसत्राची नेमिषय. तुमच्या मला पाठ नाही आहे सगळं. माऊलीने अमृतानुभवात सांगितलेलं आहे की ज्ञान हे बंधन आहे. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये अनुभव खंडनानंतर अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन सांगितलेलं आहे. अहम ब्रह्मास्मीचा बाद सांगितलेला आहे. पण ही जे आहे ना, हे उपनिषदातल्या फार खोलवरच्या गोष्टी आहेत. पण गुरुजी, संमोहनातनं मग पुढे मार्ग त्यांना मिळाला. आपण सांगितलं की नामदेवरायांना संमोहनात सद्गुरू भेटले त्यांना. आणि मग संमोहनच हे मार्गदर्शक होऊ शकतं का? संमोहन नाही मार्गदर्शक होत, तो संमोहनाचा खेळ समजवणारा मनुष्य आपल्याला भेटला पाहिजे. तर मग तिथे संमोहन, तिथे पांडुरंग त्यांच्या पुढे प्रकट. मी काय म्हणतो, पांडुरंग ही एक कल्पना आहे, बरोबर, तेही एक संमोहनच आहे. मग श्रद्धा जर संमोहन आहे, एखादा जर श्रद्धेतच स्थिर राहिला तर पुढून त्याला त्यातनंच मार्ग मिळतो का? नाही, तुम्हाला सद्गुरू भेटल्याशिवाय, ज्याने तुम्ही एका पिंजऱ्यात आहात, नाही, तो सद्गुरू स्वतः संमोहनाच्या बाहेर असतो. तो जो स्वतः संमोहन, हो, देव तो कल्पित शास्त्र ते शाब्दिक पुराणे सकळीक बाष्कळीक. नाही नाही नाही, सद्गुरू पलीकडे गेलेले असतात. सद्गुरू आपल्याला दिसतात ते पंचभूतात, पण ऍक्च्युली त्यांची अवस्था पंचभूतातीच असते. ते गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा,
अशा अवस्थेमध्ये असतात. त्या आपल्याला वाटतं आपल्यासारखे शरीरात आहेत, आपल्यासारखे खातात, आपल्या त्याच्या आतीतच आहे ना, पांडुरंग देखील त्याच्या आतीतच आहे. म्हणून पांडुरंगही समूहच आहे ना मग गुरुंना समूह. नाही ते मी काय म्हणतो, ते शब्दातीत तत्व म्हणू आपण त्याला. शब्दातीत त्याला काही नाव दिलं ना गडबड होऊन जाते. त्याला काही नाव देऊ नका. नाव देऊ नका त्याला अनिर्वचनीय जे म्हटलं जातं शब्दातीत, बस ते तसं हे करा. कारण ते शब्दात आलं ना की आपलं मन त्याचा अर्थ, आपल्या जे काही डाटा फीड झालेला आहे आधी त्या डाटानुसार अर्थ काढून घेतं आणि सगळी गडबड होते. आणि म्हणून त्याच्याविषयी बोललंच नाही पाहिजे. माहिती आहे का, ज्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममयतेचा अनुभव येईल ना त्या दिवशी तुम्हाला ब्रह्ममयता खोटी आहे आपोआप तुमचं तुम्हाला समजून जाईल. कोणी सांगायची गरज नाही. तुमचं तुम्हाला समजेल की अरे हे पण खोटं आहे. आणि ते पण खोटं असलं की त्याच्या अधिष्ठानाचा बोध त्याच्या अधिष्ठानाला आपोआप होतो. अधिष्ठानाचा बोध अधिष्ठानाला होतो आणि सगळं समजून जातं. आणि सांगता येत नाही. समजलेलं तर असतं पण सांगता येत नाही. अशी एक ते गुंगे का गुडची कहाणी आहे ना, तशी कहाणी आहे ती. अधिष्ठानाचा बोध अधिष्ठानाला. अधिष्ठानाचा बोध त्या शून्याचा बोध शून्याला होतो, त्या परब्रह्माचा बोध परब्रह्माला होतो, त्या परमात्म्याचा बोध परमात्मा. त्याला क्वांटम थेअरी आहे हल्लीच्या सायन्समध्ये. ही क्वांटम थेअरी आता तिथपर्यंत चाललेली आहे की ते म्हणतात काहीतरी अशी वस्तू आहे की तिथं सगळं मटेरियल वर्ल्ड तिथं गोळा होऊन जातं. म्हणजे या मटेरियल वर्ल्डचं काहीतरी आधी. तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन जर तुम्ही कधी वाचला असेल, त्या अल्बर्ट आइन्स्टाईनने लिहून ठेवलेलं आहे की ह्या ज्या काही सगळ्या एनर्जीज आहेत, या सगळ्या एनर्जीज या मटेरियल फेनॉमेना आहेत. अँड देअर मस्ट बी सम ओरिजिनल ग्राउंड ऑफ दिस मटेरियल फेनॉमेना, बट आय डोंट नो व्हॉट इज दॅट ग्राउंड, असं अल्बर्ट आइन्स्टाईनने लिहून ठेवलेलं आहे. आणि आपले संत ते ग्राउंड जाणत होते. हो ना, आपले संत त्यांच्या फार पुढे आहेत. कसं आहे माहिती आहे का, सायंटिस्ट हा बुद्धीच्या स्तरावरचा असतो, तो अंतरंगात गेलेला असतो. त्याच्याजवळ इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्याने असे पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट बनवलेले आहेत की तो एक कण लाखो पट मोठा करून बघू शकतो. परंतु त्याचं दृष्टी अंतर्मुख नाही ना, त्याच्यामुळे त्याला सुषुप्ती आणि हे तुर्य आणि ब्रह्मन परब्रह्म बाप जन्मात कळणार नाही आहे. ते गॉड पार्टिकल गॉड पार्टिकल गॉड पार्टिकल म्हणून बोंबलतायत. अरे पण ते मॅटरच आहे, ते बाहेर आहे, बहिर्मुख आहे. त्यामुळे त्यांना त्याचा बोध होणार नाही कधीच. आणि म्हणून मोठे मोठे नोबेल प्राइज विनर्स तुम्हाला मॅड झालेले दिसतात. मोठे मोठे अगदी वेडे होतात, आत्महत्या करतात. तो जो मानसशास्त्राचा जनक आहे तो सुद्धा शेवटी वेडा झाला आणि त्यांनी स्वतःला फाशी लावून घेतली. फ्राईड. असे अनेक मोठे मोठे नोबेल प्राइजेसची ही गत आहे की ते कोणी बूट खात होतं माहिती आहे का, कोणी चपला खात होतं, कोणी काय करत काय. जर तुम्हाला तुमच्या स्वरूपाचा बोध झाला नाही आणि मी नावाची वस्तू नाही, हे जर तुम्हाला की मी, याला अनात्मबोध म्हटलेलं आहे बुद्धाने, की हा जो जागृती स्वप्न सुषुप्तीतला जो अनुभव येतो आहे, ज्याला आपण आत्मबोध म्हणतो, मीचा बोध म्हणतो, हा मीचा बोध हा मटेरियलची फेनॉमेना आहे हे समजलं पाहिजे. ही त्या जिवंत जी काही गोष्ट आहे शब्दातीत त्याचा अनुभव नाही, हा मृत आहे सगळा. जागृती ही एक मृत अनुभव आहे. हा सगळं मागचे अनुभव आहे. ते सगळे आपल्याला जे काही अनुभव येतात ते सगळे आपल्या आजाभाव पंजोब्याने आपल्या पूर्ण मानव जातीच्या वंशाने अनुभवलेले अनुभव आहेत सगळे. आपले काम क्रोध लोभ मद मोह मत्सर आपल्या जे जन्मता आपोआप येतात, ती एक परंपरा आहे, ती ट्रॅडिशन आहे. त्या कॉन्शियसनेसच्या ट्रॅडिशनमध्ये त्याला बुद्धाने चित्तधारेचा प्रवाह म्हटलेला आहे. त्याला आपल्याकडे मनाचा प्रवाहच म्हटलेला आहे की मृत्यूनंतर काय होतं, ते जे मनाचे बीज आहेत ते पुढच्या प्रवाशाला निघतात. परंतु त्या मनाच्या प्रवाहामध्ये त्या बीजांमध्ये इंडिव्हिज्युअलिटी नसते, व्यक्तित्व नसतं, पर्सनॅलिटी नसते. जसं आता आपण तर ते घटाचं आणि मातीचं उदाहरण तो वेदांतात फार छान देतात ना, की ते घट आणि मातीचा जो संबंध आहे तो तर या सृष्टीचा आणि त्या पंचभौतिक अत्यंत सूक्ष्म तत्वाचा संबंध आहे की तेच तत्व सगळं काही बनतं. दुसरं काय, हे जे देवदेवी आहे ना, पुरुष प्रकृती आहे, हा द्रष्टादृश्य आहे, हा जर तुम्हाला खरोखरच ब्रह्ममयतेमध्ये कळला तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमचं पाहणं ही द्रष्टादृश्याची प्रक्रिया आहे, तुमचं ऐकणं ही द्रष्टादृश्याची प्रक्रिया आहे, तुमचं नाकाने सुगंध घेणं ही द्रष्टादृश्याची प्रक्रिया आहे. तुमच्या कोणत्याही इंद्रियाचा कोणताही अनुभव हा द्रष्टादृश्यात्मकच आहे, म्हणजे नामरूपात्मकच आहे. आणि म्हणून जग हे नामरूपात्मक आहे, हे संतांचं वचन आहे.
ते आपल्याला अनुभूतीच्या स्तरावर कळलं पाहिजे. आपण नामरूप नामरूप म्हणतो, खरंच नाम शब्दाचा अर्थ कळलेला आहे का? एखादा शब्द घोटणे याला अजिबात ना, ही ती एक सुरुवातीची कॉन्सन्ट्रेशनची प्रक्रिया आहे. कसं आहे, ज्या लहान मुलाला काहीच समजत नाही त्याच्या हातात एक खेळणं द्यावं लागतं, तसं आपल्याला खेळणं देऊन टाकलेलं आहे. एक शब्द घ्या आणि घोकत बसा, निदान तो वाईट मार्गाला तर जात नाही, बेकारी व्यसनाच्या दाही तर लागत नाही, सिगरेट पित नाही, तंबाखू पित नाही. हां, त्याला नाम घ्यायचं व्यसन लागतं ती गोष्ट वेगळी. नाम नाही घेतलं की परेशान होतात, माहिती आहे का? आता आम्ही विपश्यना करणारे आमचे खूप मित्र आहेत, त्यांना विपश्यनेमध्ये सुद्धा त्रुटी आहेत बरं, त्रुटी नाहीत असं नाही. त्यांनी ते सुद्धा काय करतात म्हणून माहिती आहे का, बॉडी सेन्सेशनवर लक्ष केंद्रित करायला शिकवा. पूर्ण टाळूपासून तर पायाच्या बोटापर्यंत सेन्सेशन बघा. आता खरं म्हणजे आपल्या शरीरामध्ये गणित नव्हे, करोडो करोडो अब्जो अब्जो सेन्सेशन आताही चालू आहेत, परंतु आपलं मन सूक्ष्म नाही म्हणून आपल्याला स्थूल मनाला त्या सेन्सेशनचा अनुभव येत नाही आहे. आपल्याला अंगावर जे रोमांच येतं की नाही, तशा सेन्सेशन संपूर्ण शरीरात अंतर्बाह्य जाणवतात. पूर्ण शरीर सेन्सेशनने भरलेलं आहे. खरं म्हणजे हे संपूर्ण जग सेन्सेशन आहे. सेन्सेशनच्या ठिकाणी काय असतं, एक्सपिरियन्सर असतो आणि एक्सपिरियन्सर असतो. काय ते देवदेवी आहे ना, तो द्रष्टादृश्य आहे ना. आपलं शरीर म्हणजे अब्जो अब्जो द्रष्टादृश्यांचं गाठोडं आहे. जे डोळ्याच्या रूपाने प्रतिक्षण प्रकट होईल, जे कानाच्या रूपाने प्रकट होईल, जे नाकाच्या, जिभेच्या, त्वचेच्या, हातापायांच्या क्रियांच्या, आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी न पेशी हे द्रष्टादृश्य आहे. आपलं प्रत्येक अंतर्गत इंद्रिय हे द्रष्टादृश्याचा खेळ आहे. ते त्याचं काम करत राहतं. ती एक सेल्फ सस्टेनिंग, सेल्फ मेंटेनिंग सिस्टीम आहे. शरीर जसं ते शरीरात त्याला खाणं पाणी मिळालं की ते आपोआप मोठं होतं. त्याला काही आपल्याला करावं लागतं का? आपल्याला श्वास घ्यावा लागतो का? ते नकळत त्याची घटना घडतात. तसं हे नकळत विश्व निर्माण होतं, नकळत विश्वाची वाढ होते, त्याची लय होतो आणि हे विश्वाचं चक्र नकळत सुरू राहतं. तिथे काही कोणी करता आहे किंवा कोणी कंट्रोल करतो असं नाही आहे. ते जे मन आहे ना, ते मनच त्याचं पुढचं भविष्य ठरवत असतं. आपला जो काही वर्तमान क्षण आहे ना, तो आपल्या मानव जातीचा भूतकाळ आहे, तो वर्तमान म्हणून प्रकटतो. आणि आता तुम्हाला एक संधी आहे, काय करायचं? त्या अनुभवातून सुटायचं, त्या पिंजऱ्यातून सुटायचं का तो पिंजरा अधिक बळकट करायचा? निर्विकल्प राहा प्रत्येक अनुभव. बस रिअल मेडिटेशन म्हणजे निर्विकल्प राहणे. बस अवधान, निरखणे, निरीक्षण करणे. निरखत गेली ओ मायन तेथे तन्मय झाली ओ माय. काय सांगितलं दुसरं? केवळ अवधानाचे कारण ज्या ज्ञानाचे प्रकटन. काय वेगळं सांगितलं? देखत देखत युही जाय तू बंध मुक्त रे होय, बांधन कोई नई ग्रंथिया क्षीण पुरातन होय. काय सगळ्या संतांनी या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. या प्रक्रियांवर जोर द्यायला पाहिजे. आणि हा, ऑब्झर्वेशन विदाउट ऑब्झर्वर, ज्याला तुम्ही थॉटलेस म्हणतात. काय थॉट इज थिंकर आहे. थॉट इज थिंकर, ऑब्झर्वर इज ऑब्झर्ड. आणि म्हणून अवधानाचा अर्थ काय माहिती आहे का, की जिथे मीचा भास नाही, जिथे मीचा भास गेलेला आहे आणि तरी मीचा भास जरी गेला तरी तिथे अवधान आहे, सजगता आहे, समता आहे. अशी जर स्थिती तुम्हाला मी विरहित प्राप्त झाली तर तुम्हाला आत्मज्ञान होतं. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. आपण मी मध्ये इतके जबरदस्त फसलेलो आहोत आणि मी हा खोटा आहे हे आपल्याला पटतच नाही. आणि या पारंपरिक शास्त्रामध्ये मी म्हणजेच आत्मा आहे, मी म्हणजेच ते परब्रह्म किंवा शब्दातीत आहे असं आपल्याला कानावर आपण गैरसमज करून घेतलेले आहेत. खरं मी जो आहे तो ब्रह्मापर्यंतच आहे, परब्रह्माच्या ठिकाणी मी सुद्धा नाही. आणि तो खरा सगळ्यांचं स्वरूप आहे. त्याला शब्दातीतच म्हणा, त्याला काहीच म्हणू नका. सगळ्यांचं मूळ तेच आहे. सगळ्या प्राण्यांचं, पक्ष्यांचं, वनस्पतींचं, पंचमहाभूतांचं मूळ तेच आहे, दुसरं काहीच नाही आहे. परंतु हा खेळ शेंड्यापासून मुळापर्यंत जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात प्रकटत नाही तोपर्यंत अस्तित्व प्रक्रियेचा बोध अस्तित्व प्रक्रियेला होत नाही. तुमचा बोध तुम्हाला होणे म्हणजे काय? म्हणजे मीचा बोध मीला झाला पाहिजे. म्हणजे हा मी ब्रह्ममयतेमध्ये मी कसा असतो त्याचं स्वरूप कसं असतं, सुषुप्तीमध्ये मी कसा असतो त्याचं स्वरूप कसं असतं, हे आपल्याला माहिती नाही. स्वप्नातलं आपल्याला थोडंफार कल्पना आहे,
जागृतीतली आपल्याला कल्पना आहे, परंतु स्वप्नात आणि जागृतीतही आपण अज्ञानामध्ये आहे. आपण तिथे द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न असं म्हणून बसलेलो आहे. आणि म्हणून स्वप्नातही आपल्याला भय वाटतं, जागृतीतही भय वाटतं. पण ज्या दिवशी तुम्हाला द्रष्टादृश्य आहे असं कळेल, ज्या दिवशी मी नावाची सेपरेट व्यक्तित्व नाही, ज्या दिवशी मी नावाची काहीच वस्तू नाही आहे जगामध्ये, हा बोध, हा अनात्मबोध आहे. हा अनात्म, आता मी तुम्हाला खरं सांगू का, बुद्धाने आत्मा हा शब्द कधीही उच्चारलेला नाही. बुद्धाला कधी कोणीही आत्माविषयी प्रश्न विचारला तर बुद्ध मौन राहत होते. बुद्धाने काही प्रश्न असे निवडून काढले होते की या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, कारण की त्या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत हा 4 अवस्था निराश तुम्हाला अनुभवायला येणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नांची उत्तरच मिळू शकत नाही. आणि ज्या दिवशी तो अनुभव येईल त्या दिवशी तुम्ही ते प्रश्न विचारायला कोणाकडे जाणारच नाही. आता बुद्ध अनात्म तर हे नाही मी सांगतो. आता बुद्ध अनात्म म्हणतो म्हणजे काहीतरी आत्मा आहेच ना. आत्मा काहीतरी असल्याशिवाय अनात्म शब्दच निर्माण होऊ शकत नाही. परंतु त्या आत्माला आत्मा म्हणण्यापेक्षा, कारण आत्मा म्हटला की मीचा भाव निर्माण होतो आणि तिथे आपण फसून जातो. आणि म्हणून तिथे बुद्धाने त्याला शून्य म्हणून टाकलं. किंवा उपनिषद त्याला नेती नेती म्हणतात. तुम्ही काहीही शब्द वापरा, उपनिषद म्हणते नेती नेती, काही त्याला काही वापरा ते म्हणतात नाही हे नाही हे नाही हे नाही, कारण की ते शब्दातच येत नाही, शब्दात इथे येते. तर परंतु हे सगळं कळण्यासाठी तुम्हाला मन कळून घ्यावं लागेल, कॉन्शियसनेस कळून घ्यावं लागेल, रिअल मेडिटेशन आणि हे जो काही तुम्ही वेदांताचा अभ्यास केलेला आहे ना, याच्या जोडीला तुम्ही ध्यान शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला चांगले लॉंग कोर्सेस रोज 8-8, 10-10 तास, 12-12 तास डोळे मिटून शांतपणे आपल्या मनाचं निरीक्षण करण्याची सवय लागली पाहिजे. आणि अशी जर सवय तुम्ही लावून घेतली तर जीवन जगता जगता तुम्ही तुमच्या मनाचं निरीक्षण करू लागाल. मग तुम्हाला प्रयत्न करावे लागणार नाही, आपोआप तुम्ही सजग अवस्थेमध्ये राहाल. आणि असं जर राहिलं ना तर तुमचे नवीन संस्कार कधीच बनणार नाही. तुम्ही संसार सोडणार नाही, काही संसार सोडण्याची गरज नाही, काहीच नाही. तुम्हाला जर ती कला अवगत झाली, संसारात राहून तुम्ही मुक्त राहाल. सगळं तुमचं सामान्य माणसासारखं जीवन राहील सगळं, परंतु तुम्ही त्याच्यात अडकलेले नसणार. सगळ्या बाहेरच्या लोकांना वाटेल आहे आता आपल्यासारखाच आहे, पण त्याची स्थिती वेगळी असते. संतांची स्थिती जैसे प्रपंचात होते पण ते प्रपंचात नव्हते, प्रपंच करून प्रपंचातून मुक्त होते ते. आता गुरुकृपेचा अर्थ हा फक्त एवढाच आहे की खरोखर ज्याला अप्रोक्ष ज्ञान झालेलं आहे अशा माणसाची भेट व्हावी. आणि दुसरी मग एसेन्शियल कंडिशन तर आहेच, तुमचाही अँटिना चांगला पाहिजे. तुमचा अँटिना जर का चांगला नसेल, तुमची वेवलेंथ ती वेवलेंथ जर टॅली नाही झाली तर तुमच्यासमोर माऊली जरी येऊन बसली तरी उपयोग नाही. तुमच्यासमोर बुद्धही आले आणि कृष्णमूर्ती मूर्तीही आले तर काही उपयोग नाही. त्याच्यासाठी ऐकणाऱ्याची पण तयारी लागेल. आणि तो ऐकणारा म्हणजे कसा, मग कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याला ऐकता आलं पाहिजे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याला पाहता आलं पाहिजे, कोणताही पूर्वग्रह न ठेवता त्याला कोणत्याही अनुभवाला सामोरं जाता आलं पाहिजे. असं जर तो करू शकला तर आपोआप प्रवास होतो, काहीच करावं लागत नाही. जशी ती बॅटरी डिस्चार्ज करायला काहीच, अवधान, फक्त अवधान. आणि नुसतं अवधानाचा अर्थ निरीक्षण असं समजू नका, समजपूर्वक अवधान. त्याला बुद्धाने आतापी संपजानो सत्यमान म्हटलेलं आहे. आतापी म्हणजे अखंड, संपजानो म्हणजे समजपूर्वक, सतिमान म्हणजे सजगता. अखंड प्रतिक्षण समजपूर्वक समजता, सजगता, ज्याला अवधान. माऊलीने त्याच्यासाठी शब्द वापरलेला आहे, अवधान, निरीक्षण, निरीक्षण करणे. हे तुम्हाला 25 शब्द सापडतील ज्ञानेश्वरीमध्ये, संतांच्या वाङ्मयात अजून सापडतील. एवढंच, याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करा, मनावर कॉन्सन्ट्रेट करा, कॉन्शियसनेसवर कॉन्सन्ट्रेट करा, अनुभवावर कॉन्सन्ट्रेट करा आणि याचा शोध घ्या. एखाद्या शास्त्रज्ञाप्रमाणे फर्स्ट हँड शोध घ्यावा लागतो. आणि असा शोध घ्यायला शिकवणारी व्यक्ती भेटणे याला गुरुकृपा म्हणतात. गुरुकृपा म्हणजे कोणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवलं आणि तुम्हाला काही ज्ञान झालं वगैरे, हे सगळं संमोहन आहे. कोणता जो गुरु म्हणेल ना मी तुझा स्पर्श करतो आणि तुला ज्ञान होईल, तू माझी सेवा कर आणि तुला ज्ञान होईल, पाखंड. बिलकुल नादी लागायचं नाही. माझ्या घरी 12 वर्ष भांडी घासा, चूक, बिलकुल चूक. अहो संतांचं हृदय एवढं, तू म्हणेल का माझ्या घरी 12 वर्ष भांडी घासा म्हणून? शोषण चालू आहे ते, एक करप्शन म्हणतो मी त्याला, करप्शन.
करप्शन, दॅट इज करप्शन. तुम्ही एखाद्याचं शोषण करणे, एखाद्याकडून, अहो प्रेमाने कोणी तुमची सेवा करत असेल काहीच हरकत नाही, पण तू सेवा केली की तुला काहीतरी मी देईल, तुला मेवा मिळेल असं आश्वासन देणं चुकीचं आहे. अजिबात तसं त्या याच्यात बोलता. अहो जो खरा संत आहे ना तो तुम्हाला कधीच म्हणणार नाही. हो सेवा पण पाहिजे का, तुमची जर सकाम सेवा असली तर तुम्ही 100 जन्म सेवा करा, काहीच होणार नाही. मोक्षाच्या इच्छेने जर तुम्ही सेवा कराल तर काहीच होणार नाही. निष्कामता ही गुरु किल्ली आहे. निष्कामता, तुम्हाला तुमचं ध्यान जरी सकाम असलं, मी मोक्ष आणि मुक्तीसाठी ध्यान करतोय असे जर कल्पना तुमच्या मनात असेल, तुम्ही 1,00,000 जन्म ध्यान करा, काहीच होणार नाही. हा अहो सकाम आहे ना, सकाम भक्ती. तुम्हाला गुलाबराव महाराजांचं वचन माहिती आहे का, सकाम भक्ती हा फार मोठा विनोद आहे असं सांगितलं त्यांनी, एका ठिकाणी लिहून ठेवलं माहिती आहे का, की सकाम भक्तीसारखा विनोद नाही. आणि आपलं सगळं सकाम चालू आहे, आपण सकाम आहो याच्याकडे पण आपलं लक्ष नाही आहे. आणि हे गुरु आपल्या लक्षात आणून देतो की अरे तू सकाम आहे, तू काहीतरी इच्छा धरून सेवा करतोय, तुला काहीतरी प्राप्तीचं फळ आहे, आनंद मिळेल, निरातिशय आनंद मिळेल, सच्चिदानंद. अरे लोभ झाला ना, इथे पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे आणि मला आनंद पाहिजे, सुख पाहिजे. काय फरक आहे दोघात? सेम आहेत, एका नाण्याच्या 2 बाजू आहेत त्या, काही फरक नाही त्याच्यामध्ये. निष्कामता महत्वाची. आणि निष्कामता केव्हा प्राप्त होते, ज्या दिवशी तुमच्या मनातून मी आहे हा भाव नाहीसा होईल, त्याच दिवशी ते मन निष्काम होईल. तोपर्यंत ते होत नाही. म्हणजे तुम्हाला मीचा शोध घ्यायला संतांनी का सांगितलं पहिल्यांदा, की शोधा, देर इज नो सेपरेट मी, मी नावाची वस्तू या जगात नाही. हे हा बोध ज्या दिवशी तुम्हाला होईल याला अनात्मबोध म्हणतात. आत्म अनात्म विवेक जो आहे ना तो इथे काम करतोय, की या सगळ्यावर काम करता करता अनात्म तर अनात्म आहेच, पण आत्म सुद्धा अनात्म आहे हा बोध झाला पाहिजे. अज्ञान तर अज्ञान आहेच, पण ज्ञान सुद्धा अज्ञान आहे हा बोध झाला पाहिजे. असणे किंवा द्वैत जर द्वैत आहेच, पण अद्वैत सुद्धा एक प्रकारचं वैश्विक द्वैतच आहे. ते वैश्विक म्हणजे अद्वैताचाच प्रकार आहे, फक्त वैश्विक अद्वैत स्वरूपात आहे, काही फरक नाही. आणि म्हणून अज्ञान खंडनानंतर ज्ञान खंडन आलेलं आहे. अजातवाद ही वेदांतातली शेवटची स्टेप आहे. आपण अद्वैत वेदांताच्या गोष्टी करतो आणि द्रष्टादृश्य आहे पेक्षा भिन्न आहे असं सांगतो. हे कॉन्ट्राडिक्शन आहे, हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास आहे की आपण अद्वैत शिकवतो, अद्वैत वेदांताची भाषा करतो आणि सांगताना द्रष्टादृश्यापेक्षा भिन्न आहे. मी कालही सांगितलं की असा कोणताही द्रष्टा नाही की जो सगळ्या अवस्थांना जाणतो, सगळ्या अनुभवांना जाणतो. नाही, तो अनुभव आणि अनुभवणारा ही जॉईंट फेनॉमिना आहे आणि ही माइंड मॅटरच्या स्वरूपात कार्यरत आहे. संपूर्ण विश्व नामरूपात्मक आहे, प्रत्येक इंद्रियांची क्रिया नामरूपात्मक आहे, शरीराची प्रत्येक क्रिया नामरूपात्मक आहे, एक्झिस्टन्समधले प्रत्येक वस्तू, प्रत्येक बाब, प्रत्येक गोष्ट नामरूपात्मक आहे, झाड नामरूपात्मक आहे, प्रत्येक पंचमहाभूत नामरूपात्मक आहे. नामरूपाशिवाय या जगात काहीच नाही हा बोध. आणि त्याच्यासाठी तुम्हाला नामरूपाचा, 4ही अवस्थातला नामरूपाचा बोध झाला पाहिजे की जागृतीतलं नामरूप कसं आहे, स्वप्नातलं नामरूप कसं आहे, सुषुप्तीतलं नामरूप कसं आहे आणि तुर्यातलं नामरूप कसं आहे. आणि असं जर समजलं तर मग नामरूपाच्या अतीत जे काही आहे किंवा सर्व नामरूपांचं अधिष्ठान जे काही, त्या अधिष्ठानाचा बोध त्या अधिष्ठानाला होतो. जिथे नामही नसतं आणि रूपही नसतो, तिथे द्रष्टाही नसतो आणि दृश्यही नसतो. असा द्रष्टादृश्याचा संपूर्ण निराश झाला पाहिजे, नामरूपाचा संपूर्ण निराश झाला पाहिजे. ते एक ओवी येते ना, उगाच नामरूपाचा करती वडंबा. हा वाया. ते नामरूपाला एवढं कौतुक करून टाकलं की आपण त्या नामरूपात अडकून गेलो माहितीये का. तर त्या नामरूपातून बाहेर पडायचंय. आणि म्हणून तू श्रद्धेच्या बाहेर पड, तू त्रिकोणाच्या बाहेर पड, तू तिन्ही वेदही त्रिकोणात्मक आहे त्यांच्याही बाहेर पड. सगळ्या अनुभवाच्या खरं म्हणजे मीच बनतो सगळं. मीच त्रिगुण बनतो, मीच पंचमहाभूत बनतो, मीच इंद्रिय बनतो, मीच इंद्रियांचे अनुभव बनतो, मीच सगळं विश्व म्हणून जात असतो. ते जो ब्रह्म आहे, जो मीचा भाव आहे ना, या मीच्या भावातून हे सगळं विश्वाचं प्रकटन झालेलं आहे. या फरशीमध्ये सुद्धा मीचा भाव आहे. जसा आकाशा ठिकाणी मीचा भाव आहे, तो आपल्याला तुकाराम महाराजांनी सांगितला आहे, तो का आकाश आहे एवढा, तिथे मीचा भाव आहे. वायूच्या ठिकाणी मीचा भाव आहे, तो सुषुप्तीचा अनुभव आहे, तो प्राणमय कोश आहे.
ते सुषुप्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, वायूचा बुडबुडा आहे तो. मनुष्य मरतो तेव्हा त्याच्या शरीरातला तो जो काही मुख्य वायू आहे तो निघून जातो. बस श्वास घेणं बंद झालं की, बरं श्वास घेणं बंद झालं तरी ते शरीर खऱ्या अर्थाने मृत आहे का? तिथे आळ्या निर्माण होतात, तिथे जीव निर्माण होतात. म्हणजे ते काही आपण समजतो तसं जड नाही आहे ते. मृत शरीर, डेड बॉडी सुद्धा त्याच्यात जिवंतपणा आहेच. आळ्या कशा निर्माण झाल्या असते? मग आळ्या निर्माण होतात अर्थ त्याचा अर्थ तिथे जीवन आहे. आणि ते जीवन जे आहे ते माइंड मॅटरच्या स्वरूपात आहे. ते प्रगत जीवन नाही आहे, ते अचेतन जीवन आहे ते, की ज्याचं. म्हणून आपण काय करतो, या झाडाला म्हणतो की याला काही चेतना नाही. तसं नाही आहे बरं. झाडाला चेतना आहेत, झाडाला चेतना आहेत. हे आता हे तर तुम्ही सगळं शाळेमध्ये बघितलेलं आहे. जगदीशचंद्र बोसांनी सांगितलं की ते झाडाला जर तुम्ही एका झाडाला रोज शिव्या दिल्या आणि दुसऱ्याला जर प्रेम केलं तर ते एक चांगलं टवटवीत होतं, दुसरं सुकून जातं. आता मागच्या एका वर्षापूर्वी पाण्याला स्मृती असते या शोधाला नोबेल पारितोषिक मिळाल्याचं ऐकलंय ना तुम्ही, पेपरात वाचलंय ना. आता पाण्याला स्मृती आहे याचा अर्थ पाण्याला मन आहे. मातीला मन आहे, त्याच्याशिवाय त्याच्यातून काही उत्पत्ती होते का? अग्नीला मन आहे, जलाला मन आहे, मातीला मन आहे, आकाशाला मन आहे, वायूला मन आहे. मन हे सगळे मनच आहेत. ब्रह्मही मनच आहे, परंतु ते अद्वैत मन आहे. सुषुप्तीही मनच आहे, ते परिच्छिन्न मन आहे. स्वप्नही मनच आहे, ते सूक्ष्म पंचमहाभूतात्मक मन आहे. जागृती ही मनच आहे, ते स्थूल पंचमहाभूतक मनच आहे, दुसरं काहीच नाही. एक्झिस्टन्स इज माइंड, एक्झिस्टन्स इज कॉन्शियसनेस, दुसरं काहीच नाही आहे. आणि म्हणून कॉन्शियसनेसचा शोध घेतला गेला पाहिजे. आणि कॉन्शियसनेसचा शोध घेण्याची कला जी आहे ना, ती रिअल मेडिटेशन आहे, ती अद्वैत कुसरी आहे. बघा ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आलेली आहे की ही आत्मज्ञानाची कला पूर्वी क्षत्रिय घराण्यांमध्ये होती, परंतु आता ती कुठेही नाही. असे एक आहे, म्हणजे आता मी वाचलेलं मला आठवतं आहे ते सगळं, की क्षत्रिय घराण्यामध्ये पूर्वी ही कला होती. आणि मी एका महाराजांच्या ह्याच्यात तर हे ऐकलं, तर ती क्षत्रियांच्या घराण्यातून जाण्याच्या आधी ती ब्राह्मणांच्या घरातून गेली म्हणे. आधी ब्राह्मण विसरले म्हणे आणि मग क्षत्रिय पण विसरून गेले म्हणे. आणि मग माऊलीचं आता तर एक ओवी आहेच ना, ती एक अंतरी निश्चळ जे निहाळता केवळ विसरले सकळ संसार जात. ही आपली कथा आहे. एका ओवीमध्ये माऊलीने आपलं अज्ञान सांगून दिलेलं आहे की ती निहाळण्याची कला आपल्याला आपण विसरलेलं वगैरे आहे. आणि ही निहाळण्याची कला पहिल्यांदा आली. आणि ही निहाळण्याची कला म्हणजे विपश्यना आहे. हे निहाळण्याची कला म्हणजे निर्विकल्प निरीक्षण आहे. हे निहाळण्याची कला म्हणजे चॉईसलेस अवेअरनेस आहे. हे निहाळण्याची आपले तुकाराम महाराज सांगून गेले नाही का, पाहे कौतुके खेळ संचिताचा. प्रतिक्षण तुम्हाला जो अनुभव येतो तुमच्या संचिताचा खेळ आहे ना तो. ते काही वेगळं थोडी आहे. तुमच्या हार्ड डिस्कमध्ये जे भरलेलं आहे तेच येत आहे ना वरती. संचितच प्रारब्ध म्हणून प्रकट होत आहे हे समजलं पाहिजे. म्हणजे आपल्याला येणारा अनुभव हे आपल्याच कर्माचं फळ आहे पक्क समजून घ्या. आपण काय करतो माहिती आहे का, त्याचा खापर दुसऱ्याच्या डोक्यावर पडतो की अमुकमुळे मला त्रास झाला, अमुकमुळे मला दुःख झालं, किंवा सुख होतं तेव्हाही आपल्याला असं वाटतं की अमुकमुळे मला सुख झालं. भ्रम आहे. सुख दुःख हे आपलेच कर्म आपल्याला अनुभवायला येतात. ही क्लॅरिटी आली पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या दिवशी जे अनुभव म्हणजे काय समजून घ्या सांगितलं ना, की अनुभव शब्दाचं तुम्ही असं संशोधन करा एखाद्या शास्त्रज्ञासारखं. आणि संतांनी सांगून ठेवलेलं आहे वेदांतात अध्यास भाष्य त्याच्यावरच आहे, दुसरं कशावरच नाही आहे. अध्यास भाष्य म्हणजे मन समजून घ्या, अनुभव समजून घ्या, पंच ज्ञानेंद्रियाची कार्यपद्धती समजून घ्या. एवढंच ब्रह्मसूत्र वाचण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्ही अध्यास भाष्य समजून घेतलं तर. सगळं ब्रह्मसूत्राचा सार म्हणजे अध्यास भाष्य आहे. अध्यास भाष्य. आणि खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, हे सांगण्यासाठी ज्याने ती अनुभूती घेतली असेल ना त्याच्यात तोंडून एकदा, आणि आपली पण जर खरोखर तळमळ असेल ना, क्लिक होतं, असे ते बाण घुसतात हृदयामध्ये खटाखट. माहिती आहे का, असं काही प्रकाश पडतो, एकदम असं चमकून जातो आपण. अरे काय काहीतरी भलतंच आपण एक नवीन समज निर्माण, असं फ्लॅश येतो. असे फ्लॅशेस ज्या दिवशी तुमच्या जीवनात यायला लागतील त्या दिवशी समजा की तुमची प्रगती आणि तुमची डायरेक्शन बरोबर आहे. असे फ्लॅशेस आले पाहिजे की काहीतरी नवीनच. तीच अनुभव असतो तो पूर्वीही घेतलेला असतो, किंवा आपण ग्रंथ वाचतो, एकदा वाचता वाचता ते एक वेगळी समज असते आणि पुढच्या वेळेस वाचताना काहीतरी वेगळी समज येते, काहीतरी वेगळ्याच खोलातलं समजायला लागतं. असं जर समज वाढत गेली आणि हा शोध आपल्याच घ्यावा लागेल. सांगणाऱ्यांनी फक्त सांगितलं की बाबा रे तू शोध घे, असा घे, समजून घे, मन समजून घे, अनुभव समजून घे,
हा अनुभव अनुभवणारा समजून घे, मीची खोटेपणा समजून. आणि हा सगळा जर तू याच्यातून असं करता करता जर मी नावाची गोष्टच नाही हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही कोणत्याही अनुभवाला बळी पडणार नाही. म्हणजे तो जो सुषुप्तीतला अनुभव आहे मृत्यूचा, तिथे सुद्धा कृष्णमूर्ती सांगून ठेवतात की तसा अनुभव येईल तेव्हा डोंट मूव्ह, बी देअर, यू आर दॅट. Fear and you are not two different things. You are fear. You are not different from the fear. Fear and you is a joint phenomena. हा बोध झाला पाहिजे. द्रष्टाचं दृश्य आहे हा बोध झाला पाहिजे. आणि याच्यासाठी असं सगळं समजून घेऊन मग ही जागृतीत आपल्याला ही सजगता ठेवावी लागेल द्रष्टादृश्याची. प्रत्येक क्रिया द्रष्टादृश्य आहे, प्रत्येक अनुभव द्रष्टादृश्य आहे, प्रत्येक डोळ्याचा अनुभव द्रष्टादृश्य आहे, कानाचा प्रत्येक अनुभव द्रष्टादृश्य आहे. सगळं इथे द्रष्टादृश्याशिवाय दुसराच काही. आणि म्हणून ती पहिली ओवी आहे देवोदेवी. सगळा देवोदेवीचा खेळ आहे हा सगळा. आणि त्याचे आपण 50 शब्द पाहिले मध्ये की 21 शब्द आहे, ज्ञानेश्वरीत अनेक शब्द आहे. हा सगळा आहे. आणि अनुभवाचा अंत झाला पाहिजे. मीचा अंत ती केव्हा होईल? जेव्हा अनुभवाचा अंत होईल तेव्हाच मीचा अंत होईल ना. नाही तर मग सगळे अनुभव संपले तरी मी ब्रह्म आहे शिल्लक राहिलं तर ते काही खरं नाही. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, ही अंतिम ओवी आहे, लक्षात ठेवा. ही ओवी ज्याला खरंच समजली तो कोणत्याच अनुभवाला बळी पडणार नाही. आणि असं जर तुम्ही तुमचं जीवन, आणि म्हणून एक प्रकारचं निष्काम, त्याच्याशिवाय निष्कामता प्रकटत नाही. मी जर निश्चय करेल, ठरवून अमुक करेल, धमुक करेल, ठरवून ब्रह्मचर्य पाळेल, फार कठीण होईल, फार कठीण होईल. ब्रह्मचर्य अत्यंत अनिवार्य गोष्ट आहे असं अजिबात नाही. तुम्हाला जर समज असली तर संसारात राहूनही तुम्हाला आत्मज्ञान होईल. आणि समज नसली तर ब्रह्मचर्य पाळूनही ज्ञान होणार नाही. संबंधच नाही त्याच्यात. घरदार सोडण्याचाही संबंध नाही, हिमालयात जाण्याचाही संबंध नाही. ज्याला समज आली तो संसारात राहूनही त्याला ज्ञान होईल. आणि ज्याला समज नाही आली तो हिमालयात जाऊनही तसाच राहील. हे मनाची कार्यपद्धती समजून घ्या. शेवटी मन निराश झालं. आणि मी म्हणतो संसार करता करता, प्रपंच करता करता जितकं दुःख आणि जितक्या अडचणी येतात ना, तितकं तुम्हाला संसार सोडून नाही येणार. प्रतिक्षणी ते क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग ते काय होते? रिअल मेडिटेशन आहे. ते रिअल मेडिटेशन आहे की अरे हे प्रत्येक क्षणी एक द्वंद्व. आपण सगळे प्रतिक्षण द्वंद्वामध्ये जगतो आहोत. आपलंच आपल्याशी युद्ध चालू आहे, दुसरं कोणाशी नाही. शत्रू दुसरा बाहेर नाही. आपलंच अंतरंगाशी आपण भांडतो आहोत आणि आपल्याला त्याचा पत्ता नाही. कारण आपल्याला द्रष्टाच दृश्य आहे याचा बोध नाही. असा बोध झाला पाहिजे. आणि मग असं जर झालं तर मग आता तुमचा म्हणजे माझी तर विनंती आहे की तुम्ही हा जो एक गोष्ट समजून घेतली ना, संत साहित्यातले ते सगळ्या ते दृष्टांत शोधून काढा. जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल संत साहित्याचा, हे निरीक्षणाचे, अवधानाचे, निरखण्याचे, हे असे संतांनी सांगितले. जसं गायीनं निर्विकल्प येसी आपोआप गवसीत. काय म्हटले नामदेव महाराज? अरे जा रे तिकडे, मी तुझी पूजा करणार नाही, मी उपवास करणार नाही, मी तपास करणार नाही, मी ब्रह्मचर्य पाळणार नाही, मी गंध लावणार नाही, मी माळा घालणार नाही, पण मी काय करेल? गायीनं निर्विकल्प येसी आपोआप अरे तुझा भाव येईल. मी काहीच करणार नाही, निर्विकल्प राहील, मी निष्काम होईल. बस ही गुरु किल्ली आहे, दुसरी गुरु किल्ली नाही. मी अमुक करेल आणि मी इतके पारायण करेल आणि मी इतके अनुष्ठान करेल, तुमचं बंधन अजून साध्य साधन प्रकारे गोविली जाती संसारे. याचा अर्थ तर समजून घ्या. माऊलींनी सांगितलंय ना, साध्य साधन प्रकारे गोविली जाती संसारे. तुम्हाला जर कोणी साधना शिकवत असेल तर समजून घ्या त्यांनी तुम्हाला बांधून टाकलं. एक व्यसन आहे ती साधना. आता आमचे विपश्यना करणारे अनेक मित्र सांगतात, आम्ही जर रोज 1 तास डोळे मिटून नाही बसलो ना तर आम्ही अस्वस्थ होतो म्हणे. मग मी त्यांना म्हणतो, मग तर त्या दारुड्यात तुमच्यात काय फरक आहे रे? त्या दारू नाही पिली की तो अस्वस्थ होतो आणि तुम्ही ध्यान केलं की तुम्ही चांगले हो. हे समजावून घ्या म्हणतो मी. अरे असं नाही, जगता जगता 24 तास तसे सजग राहा. 1 तास खोली साफ करायची, 24 तास त्याचे उरलेले 23 तास घाण करायची. ही कोणतं ध्यान? 24 तास ध्यान चाललं पाहिजे. जागृतीत तर ध्यान प्रकटलंच पाहिजे, जागृतीत निष्कामता तर राहिलीच पाहिजे. पण संपूर्ण जागृतीत जर तुम्ही निष्काम राहू शकला तर तीच अवस्था मग घेऊन तुम्ही स्वप्नातही जाल, निद्रेतही समता राहील,
आणि निद्रेतले जागृतीत असताना जागृतीतले विकार निराश होतील, अजून खोलातले विकार हे स्वप्नामध्ये वरती येतात. आणि तिथे जर तुम्हाला समज आली असेल तर तिथले विकार नाहीशी होतील. आणि खरोखरच जर समज आली असेल ना तर तुम्ही सुषुप्तीत तुमचा प्रवेश होईल. सजगतेत सुषुप्ती गाढ झोप तुमच्या मनातून काढून टाका. अजिबात सुषुप्ती म्हणजे गाढ झोपणे, बेहोशी येते. सजगतेत जोपर्यंत तुम्ही सुषुप्तीत जाणार नाही, तुम्हाला सुषुप्ती समजणार नाही, जीवभावाचं बीज समजणार नाही, प्राणमय कोश समजणार नाही, तोपर्यंत त्या प्राणमय कोशाचा निराश कसा काय होईल? कारण देहाचा निराश कसा काय होईल? कारण देह त्या कशा त्या ते काय केलं, ते बीज बाजूने लाही केली का काही आहे ना महाराजांचं, ते बीज आहे, त्याची लाही केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही ना. म्हणून सुषुप्तीत सजगतेत प्रवेश झाल्याशिवाय ब्रह्ममयता प्रकटच नाही. बीज म्हणजे आता तुम्हाला वडाचं बीज असतं त्याच्यातून बीज निर्माण होतो, म्हणजे तिथे सूक्ष्म रूपाने सगळे संस्कार असतात तिथे. आपल्याला आपण ज्याला DNA RNA म्हणतो आधुनिक सायन्समध्ये, म्हणजे तिथे प्रोग्रॅमिंग आहे सगळं. तो प्रोग्रॅम आहे, तो प्रोग्रॅम नंतर एक्झिक्यूट होतो. दुसरं काय आहे? म्हणजे बीज रूपात ते सगळे संस्कारबद्धता आहे. ती संस्कारबद्धता मग पंचमहाभूत ते आतमध्ये येतात आणि ती संस्कारबद्धता मग वाढते, मग त्याचा वृक्ष होतो. आणि मग आता आपले काय हाल होतात आपण ते बघतो सगळे. ते सगळे संस्कारांचे परिणाम आहेत. आणि म्हणून हा संस्कारांचा खेळ समजून घ्यायचा आहे, मनाचा खेळ समजून घ्यायचा आहे, हा कॉन्शियसनेसचा खेळ समजून घ्यायचा आहे, अनुभवाचा खेळ. आणि हा जर तुम्हाला सगळं समजलं तर मग ठाईचं मुराला अनुभव झालं. संतांच्या संगतीन मनो मार्गे गती, आकळावा श्रीपती तेने मार्गे. ते अनेक त्या हरिपाठात तर प्रत्येक अभंगामध्ये हेच सांगितलंय, दुसरं काही सांगितलेलं नाही. पण आपण मनोमार्गे गेला तोची मुखला एवढं धरून ठेवलेलं आहे माहिती आहे का. त्याचा अर्थ काही समजत नाही की मनोमार्गे गेला. तुम्हाला आत्मज्ञानाकडे जाताना मनाच्या मार्गाने जावं लागणार आहे, परंतु समजेत जावं लागणार आहे. तुम्ही नादानपणे जर मनाच्या मार्गाने गेले, बहिर्मुख राहून मनाच्या मार्गाने गेले, तुम्ही डुबले. आणि तुम्ही जर समजपूर्वक मनाच्या नादी लागले तर तुम्ही तरले. म्हणजे मनच तुम्हाला मीडियम करावं लागणार आहे, मनाची साधना करावी लागणार आहे. आणि मनाच्या साह्यानेच मनच मुक्तीचं कारण आहे आणि मनच बंधाचं कारण आहे. आता तुम्हाला ते खूप दृष्टांत माहिती आहेत. आता ते दुर्दैवाने मी ते पाठ केलेले आहे म्हणून ते मला सांगता नाही येत. असे तर हजारो मी म्हटल्यानंतर तुमच्या मनात आले असतील सगळे खटाखट 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 की संत हेच सांगतात, दुसरं काही सांगत नाही. आणि हे सगळा अध्यात्म हा मनाचा खेळ आहे, दुसरं काही नाही. आपण त्या 4 कृपा म्हणतो. ईश्वर कृपा झाली पाहिजे. ईश्वर कृपा झाली पाहिजे म्हणजे काय? कोणीतरी अपरोक्ष ज्ञानाची आपली गाठ पडली पाहिजे की त्याला आपण म्हणतो मग ईश्वराची कृपा झाली. आणि तो अपरोक्ष ज्ञानी तुम्हाला ते सगळं काही समजावून सांगतो. काय समजावून सांगतो? तो तुम्हाला शास्त्र समजावून सांगतो. आणि ते शास्त्र जर तुम्हाला कळले तर आपण म्हणतो शास्त्राची कृपा झाली. आणि शास्त्राची कृपा झाली की आपण म्हणतो आत्मकृपा झाली. कारण तुम्हाला ते सगळं कळायला लागतं मग शेवटपर्यंत. तर ह्या ज्या 4 कृपा आपल्या वारकरी पंथांच्या आहेत अगदी बरोबर आहेत, त्या परफेक्ट आहेत, परंतु त्या मनाच्या संबंधित आहेत. आणि असं हे मन समजावून घ्या. आणि तुम्ही वेदांत हा सगळा मनाचा विषय, दुसरा कशाचाच विषय नाही. वेदांत मी तुम्हाला कालही सांगितलं, वेद म्हणजे जाणीव, वेद म्हणजे कॉन्शियसनेस, वेद म्हणजे अनुभव, वेद म्हणजे मन. या वेदाचा अंत झाला पाहिजे, या जाणीवेचा अंत झाला पाहिजे, या अनुभवाचा अंत झाला पाहिजे. असं जर होऊ शकलं तर हा द्रष्टा, कारण वेद जेव्हा जाणीव असते, वेद असतो, ज्ञान असतं, तो द्रष्टादृश्य. आता मला खरंच इतकं वाईट वाटतं माहिती आहे का, आपल्याला नाम शब्दाचाही अर्थ कळत नाही, आपल्याला ज्ञान शब्दाचाही अर्थ कळलेला नसतो. ज्ञान म्हणजे ब्रह्म, ज्ञान म्हणजे पुस्तकी वाचलेली माहिती नाही. नाम म्हणजे ब्रह्म, नाम म्हणजे शब्द नाही. नाम जप करा, नाम जप करा म्हणजे त्यांनी ब्रह्माचा फर्स्ट हँड शोध घ्या असं सांगितलंय. आणि तो शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला मनाचा शोध घ्यावा लागेल. आणि सगळं मनाचं, सगळे संत मनाविषयी बोलतात. अगदी अडाण्यातली अडाणी ती खानदेशची बहिणाबाई, ती सुद्धा जी कधी शाळेत गेली नाही, तिला अबकड येत नाही, ती मनाविषयी सांगते. तिचा तो परम अनुभव ती सांगताना ती काय म्हणते माहिती आहे का? देव कसा, देव कसा,
आभायाचा डोया जसा, डोया म्हणजे त्या ऐराणी भाषेत डोळ्याला डोया म्हणतात. देव कसा आभायाचा डोया जसा, म्हणजे तेव्हा आकाशच डोळा होऊन गेलेलं असतं. स्वसंवेद्यता ते ब्रह्म, त्या ब्रह्माचा अनुभव. 3 पुस्तकं वाचले नाही त्यामुळे तिला ब्रह्मशब्द सांगता येत नाही, पण तिचा अनुभव आहे. कसा आहे ते? तो डोळा आहे, ते ज्ञान आहे, ती जाणीव आहे. म्हणजे शास्त्र वाचूनच शास्त्र वाचून तर मी म्हणतो कळतच नाही. प्रॉब्लेम हा आहे माहिती आहे का? हार्ड डिस्क एवढी भरून घेतो आपण की ती हार्ड डिस्कच शेवटपर्यंत काम करत राहते, आणि मग ती हार्ड डिस्क ऐकत सुद्धा नाही काही, माहिती आहे का? नाही ऐकत. मी काही बोललो की त्याच्या तुम्ही काहीतरी मनातून भलती लगेच प्रतिक्रिया ऐकणं नाहीच. काहीच नाही, ऐकणं घडतच नाही, श्रवणच घडत नाही. म्हणून निर्विकल्प झालं पाहिजे आपण, पूर्वग्रह दूषित झालं पाहिजे, तर तुम्हाला श्रवण घडेल. आणि तसं जर श्रवण घडलं तुम्हाला संतांचे शब्द कळतील. मग अदरवाईज संतांच्या शब्दाचा अर्थ आपण आपल्या हार्ड डिस्कनुसार काढतो आणि मग आपण तिथे अडकून जातो, आणि मग ते कट्टरता निर्माण होते. हे दहशतवादी त्याच्यातूनच निर्माण होतात की त्यांच्यावर तर संमोहन केलं जातं वारंवार. रोज ते 5 वेळा ते प्रार्थना करून करून ते संमोहित होतात, आणि त्या संमोहनात मग ते काही करू शकतात. तसंच संमोहन कोणालाही होऊ शकतं, कोणत्याही धर्माला होऊ शकतं, कोणत्याही पंथाला होऊ शकतं. कारण मन आहे ना, ते सगळ्यांचं मन सारखं आहे. मुस्लिम मन आणि हिंदू मन काही वेगळं आहे का? सेम आहे, वैश्विक आहे मन. त्यांचं मन आपलं मन वेगळं नाहीच आहे. जन्माला आलेलं मुस्लिम मूल आणि हिंदू मूल वेगळं असतं का कधी? ते सेम असतं. ज्वारीचा दाणा तो विदर्भातला असो का खानदेशातला असो, काही वेगळा असतो का? सारखाच आहे तो. तसं सगळं जगाचं तसं आहे. जपानी माणसाचं मन आणि अमेरिकन माणसाचं मन एकच आहे. हे आपण समजावून घ्यायचं आहे. मनाचा खेळ सगळा शोधून घ्यायचा आहे, आणि हा सगळा शोध घेऊन खरं म्हणजे आपण आपलं काम करायचं आहे. तुम्ही कोणालाही अंधपणे फॉलो करू नका. खरा गुरु तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला जे काही आहे ते सांगतो, पण माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. अनुभव न येता जर आपण कोणावर विश्वास ठेवत असू तर ती अंधभक्ती झाली, अंधश्रद्धा झाली ती, आणि मग त्याच्यातून संमोहन निर्माण होतो, त्याच्यातून कठोरता निर्माण होते. प्रामाणिक पाहिजे आपण आपल्याशी की खरंच आपल्याला अनुभव आला का. कबीराचा एक दोहा आहे, आता तो दोहा मला पाठ नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत मला ब्रह्ममयतेचा अनुभव येणार नाही तोपर्यंत मी गुरुची बात मानणार नाही, म्हणजे मानणार नाही. अनुभव, मला तो अनुभव येत नाही प्रत्यक्ष, हो ना, मग तोपर्यंत नाही अनुभव आल्यानंतर विश्वासाचे काय गरज आहे? म्हणजे माझा गुरु खरं सांगतोय मी मानणार, तेव्हा मानेल मी की गुरुनी खरं सांगितलं म्हणून. तेव्हा मला पटेल की गुरु खरं सांगत होता. अनुभव यायच्या आधी मी मग ते संमोहन झालं. मग तुम्ही विश्वास, आता मगाशी तेच मी सांगितलं ना. मी काय म्हणतो, मगाशी रमण महर्षींनी सांगितलं ना, काहीच करू नका. तुम्हाला मी एक सांगू का, मी काय म्हणतो, तुम्ही समज घ्या, विश्वास ठेवू नका. तुमचा विचार करा तुम्ही की हे खरं आहे का खोटं आहे, विवेकावर तपासा. तुमचा विवेक जागृत करा आणि त्या विवेकाच्या कसोटीवर तुम्ही तपासा, आणि ते तुमच्या विवेकाच्या नाही. मी काय म्हणतो, पण मला ब्लाइंडली फॉलो करू नका. तुम्ही स्वतः प्रयोग करा जीवनामध्ये. हा, हे सांगतोय, मग तेच सांगणार याचा अर्थ तुम्ही स्वतः प्रयोग करा. हा, तुमच्या बोलण्यावर तरी आम्हाला विश्वास ठेवावा लागेल ना. मी काय म्हणतो, तेव्हा तुम्ही तुमचेच दिवा अप्पो दीपो भाव, तुमचा दिवा तुम्हीच बनाल मग. आणि हे सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बुद्ध माझ्यावर अजिबात विश्वास ठेवू नका म्हणून सांगत असत. श्रद्धा ही आहे ना, श्रद्धा ही आंधळीच असते, विश्वास हा आंधळाच असतो. श्रद्धा आणि विश्वासामध्ये अनुभूती नसते. काय म्हणतो, जोपर्यंत अप्रोक्ष अनुभूती येत नाही ना तोपर्यंत सगळं खोटच आहे. अप्रोक्ष अनुभूती आल्यानंतर मग तुम्हाला सांगण्याची गरज नाही. श्रद्धा हा भाग वेगळा नाही. मी म्हणतो बघा, जोपर्यंत आपल्याला
ती परमानुभूती येत नाही तोपर्यंत सगळं खोटंही धरून चाला, तोपर्यंत श्रद्धाही खोटी आहे, तोपर्यंत अनुभवही खोटा आहे, आणि तेव्हा तोपर्यंत सगळ्या कल्पना आहेत. हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही जर ते खरं मानून बसले तर मग तुम्ही त्याच्या आपल्याकडे कधीच जाणार नाही. म्हणजे खरं म्हणजे माझा संपूर्ण माझ्या नामरूपाला आग लागो, माझं नामरूप संपून जावं, ही भावना जोपर्यंत तुमच्या खरोखर निर्माण होत नाही ना तोपर्यंत आत्मज्ञान होणार नाही. माझा सत्यानाश हो, मी आणि माझा सत्यानाश हो, मी आणि माझा हा खरा रोग आहे, हे ज्या दिवशी लक्षात येईल त्या दिवशी या मी आणि माझ्या तुम्ही पलीकडे जाल. आणि जर मग मी आत्मा हे मीची भावना जर पक्कीच राहिली मग नाही जमणार. तर हेच संतांकडून आपल्याला खरं म्हणजे हे सार आपल्याला शोधून घ्यायचं आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही आता मलाही सवय म्हणजे जेव्हापासून मी समजा अध्यात्माचा अभ्यास करतोय ना, गेल्या 35-40 वर्षापासून माझ्याकडे डायऱ्या लिहिलेल्या आहेत. मी केव्हाही मी सगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञ वाचलेले आहेत. मी कोणाच्याच नादी लागलो नाही, परंतु मी वाचलं नाही असं नाही, पण मी त्याच्यातले सार शोधत गेलो फक्त, कारण मला सार समजला की हा सार आहे. मग प्रत्येक तत्वज्ञानामध्ये मी ते शोधतो की हे यांनी कुठे सांगितलेलं आहे. कुराणातही मला ते सापडतं. हे तुम्हाला जेव्हा अनुभूती येईल तेव्हा कळेल. ते मी माझ्या तोंडाने मला हे या बोलण्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला अपरोक्ष अनुभूती आल्यावर तुम्हाला विचारावंच लागणार नाही. नाही हे बघा, निर्विक अद्वैत बुद्धी निर्माण होण्यासाठी गुरुचं साह्य, गुरुचे शब्द आवश्यकच आहे. म्हणजे मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो की जेव्हा तो मृत्यूचा अनुभव प्रकटला तेव्हा अक्षरशः कृष्णमूर्तींचे जिवंत बोल माझ्या कानात पडले, डोंट मूव्ह, बी देअर, फिअर अँड यू आर नॉट डिफरंट, यू आर फिअर. समोनच ना, ब्रह्मापर्यंत समोनच आहे ना. जोपर्यंत फिअर मी आहे म्हणजे फिअर हे समोनच आहे, सुख हे समोनच आहे, क्रोध हे समोनच आहे, कोणताही विचार हे समोहनच आहे, कोणताही भाव ही समोहनच आहे. एका समूहाचा त्याग करायचा आणि एका समूहाचा नाही, समोहनाचा निराश करायचा आहे आपल्याला मुळापर्यंत. नाही, श्रद्धा नाही, समज. तुम्ही समजेतून समजावून घ्या. मी तुम्हाला अगदी वारंवार सांगतो की समज महत्वाची आहे. तुम्ही ब्लाइंडली श्रद्धा ठेवू नका. तुमच्या अनुभवावर जोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत मानायचंच नाही कोणाला. आणि ज्या दिवशी तुमच्या अनुभवावर येईल त्या दिवशी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि तुम्हाला काही म्हणण्याची पण गरज नाही, कारण तो तुमचा फर्स्ट हँड अनुभव असेल. मग काही कोणाला सांगण्याची गरज नाही काही. आणि तुम्हाला मी सांगतो, अपरोक्ष ज्ञानी हा अपरोक्ष ज्ञानाला एका क्षणात ओळखतो. अगदी त्यांची संवाद सुद्धा होण्याची गरज नाही, नुसती नजरानजर झाल्यावर समजतं की अरे हे आपणे जे सही आहे. काहीच नाही, बोलायची गरज नाही, सांगायची गरज नाही, चर्चा करायची गरज नाही. त्या अनेक काही लक्षणं आहेत, त्याची चर्चा मी करत बसत नाही, कारण की त्याच्यातून मग पुन्हा आपण काहीतरी विचित्र कल्पना निर्माण करतो. अनेक गोष्टी आता या ध्यानाच्या बाबतीतही अनेक काही गोष्टी आहेत, अनेक काही अनुभव आहेत जे मी कधीच सांगत नाही. पण ते जर आता सांगितले ना तर ध्यानात बसल्या असाला तो अनुभव आपल्याला केव्हा येईल. त्या कल्पनेत मनुष्य अडकतो. म्हणून कोणाचेही अनुभव कधीच वाचू नका, कोणाचे अनुभव कधीच ऐकू नका. तुमचेच अनुभव बघा ना. तुम्ही तुमच्याजवळ काही कमी अनुभव आहेत का? कशाला दुसऱ्याचे अनुभव बघायचे? संतांचे पण बघू नका, तुम्ही तुमचेच बघा. आणि तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला नंतर आढळेल की अरे संतांचे अनुभव असेच होते. अहो, ज्ञानेश्वरी ती एका ठिकाणी ओवी येते, आता मला सांगता येणार नाही ते एक्झॅक्ट, की ज्याने हे असे असे अनुभव झाले तो झाला माझ्यासारखा. 4 अवस्था निरासाची गोष्ट आहे त्या श्लोक ओव्यांमध्ये. आणि तिथे स्पष्ट लिहिलंय माऊलीने की ज्याने हे अनुभवलं तो झाला आमच्यासारखा. ही ओवी आहे. आता तुम्हाला सगळ्यांना सापडेल, एका मिनिटात सापडून जाईल ती ओवी. हे सगळं आहे ना. आपण ते पण या दृष्टिकोनातून जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचू शकले तर तुम्हाला इतका बोध होईल की काय सांगू. पण या समजेने तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, या समजेने दुसरा अध्याय वाचा. काहीच वेगळं सांगितलेलं नाही सगळ्या अध्यायांमध्ये. आणि त्याच्यातल्या त्याच्यात 15वा आणि 13वा इतके बेस्ट अध्याय आहेत, त्यांना तोडच नाही आहे. आणि 18व्या अध्यात्म संपूर्ण गीतेचा सार सांगितलेला आहे. पण 15, 13, 7 अप्रतिम आहेत, अप्रतिम. 15 मी सगळ्यात बेस्ट म्हणेन. आणि 13व्यातल्या काही ओव्या फारच फंटास्टिक आहेत.
ज्या ज्या द्रष्टादृश्या संबंधी ओव्या आहेत ना त्या निवडून काढा तुम्ही ज्ञानेश्वरीतल्या. कमीत कमी 50 ओव्या द्रष्टादृश्याच्या निघणार आहेत. त्याच्यावर जोर द्या, त्या द्वैतावर जोर द्या, द्वैत समजून घ्या. आणि मग हे सगळं आपण आपलं आपलं चिंतन मनत करत राहा, डायऱ्या लिहित राहा, रोजच्या रोज डायरी लिह. मग मी सांगतो माझ्याकडे गेल्या 35-40 वर्षाचं सगळं लिहिलेलं आहे. मी अजूनही त्या डायऱ्यांचा रिव्ह्यू घेतला नाही. खरं म्हणजे कशी कशी एक समजेत बदल होत गेला ते जर मी पाहिलं ना तर मलाही माझ्या लक्षात येईल की कसं 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 उलगडा होत गेला. नाही की म्हणून म्हणून तो बघत नाही ना मी. कारण काय आता समज आल्यानंतर तो बघण्याची गरजच नाही. समज आल्यावर तो बघण्याची गरजच नाही ना. मी सांगतो ना तुम्हाला, मी अमृतानुभव एकदा दोनदाच वाचलेला आहे. पुन्हा अमृतानुभव वाचलेला. मी ज्ञानेश्वरी एकदा दोनदाच वाचलेली आहे. मी चांगदेव 65 एकदा दोनदाच पाहिलेली आहे. पुन्हा मी बघत नाही. आणि आता गेल्या 20 वर्षापासून मी तुम्हाला सांगतो मी कृष्णमूर्ती सुद्धा वाचत नाही. मला काहीच वाचावं असं वाटत नाही. अहो आपलं मनच वाचा ना, आपलं मनच वाचा, आपले अनुभवच वाचा. आहे ना आपलं पुस्तक आपण वाचायला शिकलं पाहिजे. ग्रंथ काय वाचून करता बाहेरचे? अहो हा ग्रंथ काय कमी आहे का? या ग्रंथात सगळंच आहे मुळापर्यंत. हा ग्रंथ वाचण्याची कला शिका. हा ग्रंथ जर वाचता आला मन नावाचा, झालं संपलं. मला वाटतं बस झाला. बरं जास्त 1.5 तास झाला. बस झालं. थँक्यू. हरिओम तत्सत. हरिओम. याच्यामध्ये आपण म्हणलो ना की ब्रह्म हे पंचभूतात्मक आहे, म्हणजे काय कळालं नाही. काय कळत नाही काय मी काय म्हणतो, जोपर्यंत तुम्हाला आता हे पहा ब्रह्माचा अनुभव आहे की नाही, संतांचा आपल्याला तर नाही आहे पण संतांना अनुभव आलेला आहे ब्रह्माचा. अहम ब्रह्मास्मी म्हणून सांगतात. पंचमहाभूताशिवाय अनुभवच येऊ शकत नाही. त्या शब्दातीचा अनुभवच नाही. जे जे खरं तत्व आहे ना त्याचा ती वेगळीच समज आहे. ती शब्दातीच समज आहे. ते तुम्ही त्या समजेविषयी बोलूच शकत नाही. ब्रह्मापर्यंत स्मृती आहे, ब्रह्मापर्यंत मन आहे. ब्रह्म हे मनच आहे. सुषुप्ती हे सुद्धा मनच आहे. वृत्तीच आहे ती. अहम ब्रह्मास्मी ही वृत्तीच आहे. ते वृत्ती ही कधीही पंचमहाभूतात्मकच असते. तुम्ही संपूर्ण आपल्याला येणारं अनुभवाचं क्षेत्र हे पंचमहाभूतात्मकच आहे हे पक्क तुमच्या डोक्यात समजलं पाहिजे. आणि मग कशाला बळी पडाल? त्या मॅटरविषयी, त्या जडाविषयी काही कौतुक ठेवायचं आणि तादात्म्य ठेवायची काही गरज आहे का? जे अनित्य आहे, बदलतं आहे प्रतिक्षण, जे नश्वर आहे त्याला मी तेच म्हणतो सर, काहीच नाही ना. अहो श्रवण म्हणजे तुम्हाला हेच कोणीतरी मनाची प्रक्रिया सांगणारा भेटला पाहिजे, द्रष्टादृश्य सांगणारा भेटला पाहिजे. मनन केलं म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचा निराश करायला शिकलं पाहिजे. आणि तुम्हाला तो ध्यास लागला पाहिजे. कशाचा? त्या निधीचा. कोणत्या निधीचा? शब्दातीत निधीचा. दिस इज वेदांत. दुसरं काय वेगळं कोणी सांगत नाही काही. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का, मला ते सांख्यही एकच वाटतं, तो योगही एकच वाटतो, आणि ते वेदांतही एकच वाटतो, बुद्धही एकच वाटतो, आणि कृष्णमूर्ती एकच वाटतो. काहीच वेगळं नाही. आणि मी तर तुम्हाला सांगतो कृष्णमूर्तींचे कोणतेच 2 लेक्चर वेगळे नाही आहेत. प्रत्येक लेक्चरमध्ये एकच गोष्ट पण वेगवेगळ्या शब्दात सांगितलेली असते. ते 100 प्रकारचे शब्द वापरतात पण गोष्ट एकच असते. त्या एका गोष्टीच्या पलीकडे ते कधीच जात नाही. संतांचंही तसंच आहे. अहो 18 अध्यायात उल्लेख आहे ना की 18 मी दुजे बोललोच नाही. हा दुजे नाही. आणि काय सांगितलं? निष्कामता. 18 अध्यायात मी निष्कामता सांगितले. 4 मार्ग. जोपर्यंत 4 मार्ग तुम्हाला भिन्न भिन्न आहे असं वाटतं तोपर्यंत तुम्हाला गीता ही समजलेली नसते आणि ज्ञानेश्वरी समजलेली नसते. ज्या दिवशी तुम्हाला 4ही मार्ग एक आहेत हा बोध होईल त्या दिवशी तुम्हाला गीता समजलेली आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ज्ञानेश्वरी समजलेली आहे. 18 अध्यायात एकच गोष्ट आहे. ज्या दिवशी हे समजेल त्या दिवशी तुम्हाला गीता समजली आणि ज्ञानेश्वरी समजली. त्या दिवशी तुम्हाला अध्यात्म समजलं. त्या दिवशी तुम्हाला अल्लाही वेगळा राहणार नाही, मग ईश्वरही वेगळा राहणार नाही आणि धम्मही वेगळा राहणार नाही. सगळेजण एका विषयीच बोलतात, दुसरं काहीच नाही. एकम सत बहु विप्रा बहुधा वदन. बस आहे ना. आपल्याकडे सगळं लिहून ठेवलेलं आहे संतांनी. फक्त समजावून घ्यायचं आहे, चिंतन मनन करायचं आहे, अंतरंगात जायचं आहे. आणि एक थोडंसं मग कालचा व्हिडिओ डिलीट केला ते जरा मला थोडंसं खटकलं. हा प्रायव्हेट केला समजा, कारण मला कमीत कमी 50 फोन आले.
की आमच्याकडे होता तो आणि आता मला ऐकता येत नाही. हा, मला तुम्ही दिला तर मी टाकून देईल. नाही, आणि मी तुम्हाला एक सांगतो, विनंती करतो, तुमच्या चॅनलवर राहिला तर काय बिघडलं? काय तुम्ही सांगता त्याच्यापेक्षा मी काय वेगळं सांगितलं? नाही, मी काय म्हणतो, तुमचा चॅनल माझी तळमळ वारकऱ्यांसाठी आहे. काय नाही, परंतु वेगळं नाही, आपल्याला सांगता आलं पाहिजे ना. मग खरं म्हणजे तुम्हाला मी सांगू का, मला वाईट याचंच वाटतं की माझा वारकरी अजून योग्य दिशेने वाटचाल करत नाहीये, याचं मला वाईट वाटतं. आधी जो माझा आहे खरोखर, कारण वारकरी परंपरा माझ्या घरात आहे. माझे आजोबा वारकरी होते, आमच्या घरी कीर्तन प्रवचन आमच्या आजोबांच्या घरी सतत चालायचे. तुकडोजी महाराज, गाडगे महाराज हे आमच्या घरी, आजोबांच्या घरी नेहमी यायचे. आणि अशा या परंपरेत आपण आलेलो आहोत. ठीक आहे, तुमची इच्छा नसेल तर माझं काही म्हणणं नाही, माझा आग्रह अजिबात नाही. पण माझं एक म्हणणं आहे, निदान जे मुमुक्ष आहेत ना, त्यांनी ते व्हिडिओ अभ्यासावे. हा, मला जर असे काही तुम्ही 5-50 खरोखर ध्यास असलेले लोक जर दिले ना, तर आम्ही संवाद करत राहू. नाही, ज्यांना आवड असेल ती येतात ना आपोआप. माझ्याकडे 3-4 हजार लोक आलेलेच नाही. परंतु माझा अशी इच्छा आहे की वारकऱ्यांनी सुद्धा तो दृष्टिकोन ठेवा. ठीक आहे, तुमची माझं काहीच म्हणणं नाही ठेवलं, माझा आग्रह नाही. फक्त तो मग माझ्या चॅनलवर मी टाकून देईल. तुमचं बोलणं समजायला कमीत कमी 15-16 वर्षी त्यांनी श्रवण केले. आता नवीन विद्यार्थ्याला एवढं झेपत नाही, म्हणून मी कालच म्हटलं ना की मला सिनियर लोकांशी संवाद करायचा. नाही, साहजिक आहे ना, साहजिक आहे. मला त्यांच्याविषयी काहीच म्हणणं आहे, सहज वाटणं सहज शक्य आहे. नाही, हरकत नाही, मी माझ्या चॅनलवर टाकेल ते, काही प्रॉब्लेम मला त्याचा. मला ते हे द्या मला ते क्लिप. ठीक आहे, आपल्याला थोडंसं अडचणीचं वाटतं. आणि जर कोणाला काही शंका असतील तर आपण एक 5-10 मिनिटं संवादही करू शकतो. मला काही प्रॉब्लेम नाही. आपण हरकत नाही. मग काय माझे आटपू आपण, कारण ते आज पुष्कळ 1.5-2 तास झाले. निरंजनी आम्ही बांधियेले घर. निरंजनी आम्ही निरंजनी आम्ही बांधियेले घर. बोला. निराकारी निरंतर राहिलो से. निराकारी निरंतर
राहिलो जे निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही निराभासी पूर्ण झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस झालो समरस झालो समर ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय आनंदाश्रम स्वामी महाराज की